नमस्ते, जय श्रीराम. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आणि परशुराम भगवान परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आज जो आपला विषय आहे वैवाहिक जीवन आणि त्याच्यामध्ये आता पत्रिकांचं जे काही आपलं सेशन चालू आहे, तर त्या पत्रिकांच्या सेशनमध्ये तुमच्या समोर जी आज पत्रिका मांडलेली आहे ही पत्रिका आहे स्त्री जातकाची. ओके, ही पत्रिका स्त्री जातकाची आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मकर लग्न आहे आणि तूळ रास आहे. त्यामध्ये पत्रिका तुम्हाला स्वतः कर्तृत्ववान तर दिसतेच आहे. पत्रिकेमध्ये बळ दिसतं आहे. अधिक त्याच्यामध्ये लग्नेश जो आहे तो कुंभ राशीत आहे. दशमात चंद्रमंगळाची युती आहे. लाभात राहू आणि पंचमात केतू आहे. शुक्र हा अष्टम स्थानामध्ये शनीच्या समसप्तक योगात आहे. त्यानंतर सूर्य बुध आणि गुरु अशा तीन ग्रहांची युती कन्या राशीमध्ये भाग्यस्थानामध्ये आहे. भाग्येश भाग्यात आहे. त्यानंतर सूर्य भाग्यात आहे. मग आता अष्टमेश भाग्यात आहे असं म्हणू नका. सूर्य भाग्यात आहे. त्यानंतर तिथे गुरु सारखा ग्रह देखील भाग्यात आहे. आता व्ययश भाग्यात आहे असंही म्हणू नका. गुरु भाग्यात आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये जर समजा आपण विचार केला तर पत्रिका तुम्हालाही बलवान वाटते का? बलवान दिसते का? पहिला माझा तुम्हाला हा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. जसं तुम्ही प्रश्न विचारता तसं मी तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. तर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला पत्रिका ही बलवान वाटते का? पत्रिकेमध्ये हो सर काय वजन वाटतं? हो सर, आहे ही पत्रिका बलवान आहे. भाग्यात गुरु सूर्य बुध आहे म्हणून, आणि चंद्र मंगळ दशमात आहे म्हणून, कारण करिअर ओरिएंटेड ही पत्रिका आहे. बर, ओके. आणि पतीच्या बाबतीमध्ये विवाह झालेला आहे व्यक्तीचा, पतीच्या बाबतीमध्ये काय वाटतं? कुरबुरी असतील सर त्यांच्या चालू. कुरबुरी म्हणजे मला नेमकं काय कळलं नाही. कुरबुरी म्हणजे नेमकं काय? म्हणजे भांडणं असतील सर थोडक्यात. ओके. ओके, भांडणं असतील. आणि अ, दुसरं काय? बोला भोईर साहेब. ही स्त्री जी आहे, जी हम्म, नवऱ्यावर संशय घेते का याच्या ज्या फील्डमध्ये जो जिथे काम करतो तिथे हा. संशय घेते कोणतरी या एका बाईच्या मागे लागला किंवा प्रेम असेल कोणाच्यावर असं तिला हं, वाटतं. ओके. कशावरून असं? कारण सप्तम तुला राशी दशम स्थानात आलेली आहे. हम्म, आणि दशम त्याचं करिअरचं आहे. हम्म, आणि तिथे तुला राशीला मंगळ बसलेला आहे. हम्म. आणि मंगळ हा संशय पण घेतो ना ओके. 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 अशावरून. हम्म. बर. आणि आणि कोणाला काही त्याच्यामध्ये विचार मांडता येईल का? बिंदास बिंदास, जे जे तुम्हाला वाटतंय ना, तुम्हाला तुमच्या लॉजिकला जे वाटतंय ते सांगा. तुमच्या तर्कशास्त्राला जे योग्य वाटतंय ते सांगा. हॅलो सर. हा. शुक्राच्या सप्तमात शनी. बर. सप्तमी जो आहे आणि सुखस्थानाचा स्वामी जो मंगळ आहे यांची एक तर युती आहे. हा. ही थोडीशी विस्फोटक पण आहे. त्याच्यानंतर मंगळ केतू वरती बघतोय, हा. जो जो सुखस्थानाचा पण कारक आहे. आणि शनी हा राहूवरती बघतोय, जो लग्न स्थानाचा कारक आहे. हम्म. म्हणजे पत्रिकेचे हे काही लग्नाच्या दृष्टिकोनातनं म्हणा किंवा काही अर्थाच्या दृष्टिकोनातनं हे थोडेसे वीक पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये. हम्म. 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 अच्छा. बर. आणि व्यक्ती अत्यंत मंगळाची दृष्टी लग्नस्थानावर हा. आणि शनीचं लग्न, त्याच्यामुळे अत्यंत हट्टी, न ऐकणारे, म्हणजे अशी कठोर ऐकायला समोर, की ऐकणार नाही कोणाचं, अशा पद्धतीने असल्या कारणाने ह्याला मिळतं जुळतं घेणं हे थोडंसं अवघडच प्रकार आहे. त्याच्या वैवाहिक जीवनावरती इफेक्ट हा नक्की होणार आहे. हा. ओके. सर, सर शुक्र सुद्धा कोणत्या अष्टमात आहे. विषयातून प्रश्न असतील सर एकेकाने ते बोला. हा. एकेकाने बोला. हा, बोला. गोरे साहेब हा बोला. हा, शुक्र सुद्धा अष्टमात आहे. हम्म. त्यामुळे त्या स्त्रीला तिच्या पतीच्या घरच्यांकडनं त्रास होण्याची शक्यता दाखवते. बर. ओके. आणि हॅलो. हा, सर एक मिनिट. सर हा, बोला बोला. हाँ बोला. सर सर सिंह राशि में शुक्र है तो दोनों में जो प्रॉब्लम हुआ है दोनों में ईगो बहुत है मतलब
इसलिए सिंह का शुक्र है, इसके लिए दोनों की रिलेशनशिप में ईगो है, दोनों स्ट्रांग है सर, क्योंकि तुला राशि में चंद्र मंगल है, कर्क राशि का स्वामी चंद्र के साथ मंगल है और लग्न पे मंगल की दृष्टि है, तो दोनों स्ट्रांग है। इसके लिए उन लोगों में ईगो प्रॉब्लम ज्यादा है सर, क्योंकि सिंह ओके राशि का शुक्र है। ओके 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 हा तर आणखी ह्या सर मी बोलू? हा. या व्यक्तीला घरातून सपोर्ट नाहीये. हॅलो. कुठल्या धनस्थानामध्ये व्यक्तीला? शनी, ही जी पत्रिका ज्यांची आहे बर की घरातून ओके सपोर्ट नाहीये, बर घरामध्ये अलिप्त राहावं असं वाटतंय यांना, आणि हा घरामध्ये नंतर हे लक्ष देणार नाही. बर ओके ठीक आहे ठीक आहे हा. हा हा बर वै आणखी एक मिनिट हा एक तर मिनिट शनी शुक्र समसप्तकमुळे वैवाहिक सुखात हवं तसं सालोखा नाही यांच्या. ओके 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 हॅलो आणि आता आणखीन 2-3 हॅलो मी बोलू सर? कळस मॅडम हा बोला. संततीविषयी पण प्रश्न आहेत सर यांना. बर केतू आणि पंचमात. ओके हा ठीक आहे ठीक आहे हॅलो ओके सर. हा हा बोला. वृषभ राशीचा केतू आहे, त्यामुळे वैवाहिक सुखामध्ये खूप अडचणी आहेत, म्हणजे दूर होण्याचे पण चान्सेस आहेत. जे गेल्याला जी पत्रिका होती तशामध्ये जसं वृषभेचा केतू होता, हा तसं बर ह्यामध्ये पण असाच प्रॉब्लेम आहे. आणि ओके त्यात हे मंगल पण बघतोय बर वृषभे, हा त्याकरता दूर होण्याचे खूप चान्सेस आहेत बर बर वैवाहिक सुख. ओके आणखी हा देऊळकर साहेब बोला. सर इथं सप्तमाचं पाहिलं तर सप्तमेश चंद्र जो आहे तो मंगळाबरोबर आहे. मग त्याच्यामुळं वैवाहिक जीवनात थोडी चिडचिड यांची होऊ शकेल. आणि पंचमेश जो आहे शुक्र आहे तो अष्टमात आहे, हं, आणि लग्नावर मंगळाची दृष्टी आहे, त्यामुळं ही व्यक्ती तडजोड करणं आणि ऐकणं अवघड आहे. आणि हं, तर त्याच्यामुळे वैवाहिक जीवनात त्यांच्या अडचणी असतील असं वाटतं, पण करिअर ओरिएंटेड पत्रिका आहे. बर ठीक सर हा चतुर्थ स्थानाला शनी पण पाहतोय आणि मंगळ पण पाहतोय, ओके त्यामुळे घराचा पण सुखाचा नाश असू शकतो. ओके सांगायचं ओके हा आणि बोला 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 बिंदास बोला. आणखीन काय कोणाला बोलायचं बोला. फिर शनि की दृष्टि राहु पर आ रही है, जो कि वृश्चिक राशि में है। तुम ये लेडी कुछ भी सीक्रेटली शायद करती, कुछ भी इसके पति को शक होता है इसके ऊपर। शनि की दृष्टि राहु पे है सर, जो कि वृश्चिक राशि में राहु पे है। हाँ तो मे लग्नेश बी राहु के मुख में देख रहा है ना. हाँ हाँ, हाँ तो इसकी कुछ कैसे है कि सीक्रेटली कुछ करती है जिससे पति को शक होता है सर, ऐसा। ओके ठीक आहे ठीक आहे. आता मी तुम्हाला तुमचे मुद्दे जे आहेत ते तुम्ही सगळ्यांनी जे आणि मुद्दे सर सांगितले आहेत ते लक्षात ठेवा. सर शनीच्या पुढे शनीची 7वी दृष्टी शुक्रावर आहे ना, शनीच्या पुढे शुक्र आहे ना. ओके ओके हा मग त्याच्यामुळे शुक्र शनीमुळे बाधित झाल्यामुळे त्याचं म्हणजे कसं लग्न जमलंय, काय जमलंय, हे थोडं वेगळी गोष्ट असू शकते. बरं कसं लग्न जमलंय म्हणजे मला मुद्दा नाही कळला नेमकं, स्पष्टपणे बोला काय. म्हणजे शनीच्या समोर शुक्र आहे ना. हा शनीच्या समोर शुक्र आहे, बरोबर आहे. मग त्यामुळं तो शनीच्या समोर शुक्र आहे, ते जरी मित्र ग्रह असले तरी पण काहीतरी त्यांचं कुठंतरी काहीतरी म्हणजे असं जमून आलं असेल आणि पुढे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो असं. बरं जमून आलं असेल म्हणजे प्रेमविवाह म्हणायचा तुम्हाला. हा थोडंफार काहीतरी कुठंतरी झालं असेल. बर ओके. तर विवाह उशिरा झाला असेल आणि फक्त त्याच्यात केतू असल्यामुळं आता पंचमात व्यक्तीचं केतू वय जे असल्यामुळे आहे ते प्रेमविवाह सक्सेस नाही. आता व्यक्तीचं वय जे आहे ते 31 वर्षाचं आहे, म्हणजे या मुलीचं वय 31 वर्षाचं आहे. आणि साधारणतः तिचा विवाह जो आहे तो म्हणजे तसा उशिरा म्हणता येणार नाही. आलं लक्षात, तसा उशिरा म्हणता येणार नाही. आणि सर मेष राशीवर दृष्टी आहे शनीची पण आणि मंगळाची, म्हणजे चतुर्थ स्थान पण मेष राशी, जी मेष राशी वादातीत आहे ते चतुर्थ स्थान. बर बर आणखीन कोणाला काही मुद्दा सांगायचा आहे. सर ही व्यक्ती किंवा तिचे मिस्टर बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा मार्केटिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत का, किंवा शेअर मार्केट विषयी असं. नाही 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 नाही. बर आणखीन सर ह्या व्यक्तीचं लग्न घरच्यांच्या पुढाकाराने ओळखीने किंवा
अगदी आसपास राहणाऱ्या मुलाचं वगैरे असं झालंय का, त्याच्याशी झालंय? आसपास राहणाऱ्या मुलाच्या म्हणजे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे जवळजवळ राहणारे आहेत का असं? हा हा, किंवा घरच्यांच्या अगदी ओळखीने नेहमीचा एखादा येणारा मुलगा त्याच्याशी ठरलं आहे का, असं होऊ शकतं. करेक्ट, बरोबर. हा, आणि नाही, हे तर लक्षात आलं. हा आणि कदाचित मोठ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असू शकतो. हा, मोठ्यांचा म्हणजे सहभाग आहेच ना. मोठ्यांच्या संमतीने सगळं झालेलं आहे. जसं फक्त देऊळकर साहेब म्हणाले की प्रेमविवाह वगैरे, तर तसंच प्रेमविवाहच पद्धतीचा झालेला आहे. सर बोलू का मी? हा, बोला ना. सर हे पत्रिका वृषभेचा तुम्हाला केस उलगडायला लागली ना की मला फार बरं वाटेल, म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सांगा काय काय पाहिजे ते लॉजिक लावा, व्यवस्थित तिथे विचार करा, मेंदूला ताण द्या आणि सांगा. हे वृषभेचा केतू असल्यामुळे वैवाहिक सौख्य कमी आहे. बर, हा, असं मला म्हणायचं दुसरं काय नाही. ओके, आणि तोही पंचमात आहे, प्रेमविवाह कसं काय होऊ शकतो हे मला आश्चर्य वाटतं. बर. त्याच्याबद्दलही आपण खुलासा करू. सर तुलारास असल्यामुळे तर प्रेमविवाह आता सध्या हे लोक विभक्त आहेत का सर, एकत्र हा, राहत नाहीयेत का? एकत्रच आहेत. बरं, तुळ हा, भोईर साहेब काय मुद्दा म्हणाला तुम्ही? तुळ तुळरास राशी. हा, असल्यामुळे प्रेमविवाह झाला का? बरोबर, करेक्ट आहे, करेक्ट. हा, आणखीन आणखी बोला, काय झालं? माझा आवाज येतोय का? माझा आवाज सर येतोय का? म्हणजे येतोय सप्तमेश सर. सप्तमेश तुळ राशीत आहे म्हणून प्रेमविवाह झाला असं म्हणायचं का भोईर आणि साहेबांना? मुलीची स्वतःची तुळ रास आहे ना. ओके. हा हा, हा हा, ओके. ती सुद्धा आणि तुळ रास आहे ना. सप्तमेश. हा हा, ओके ओके. येस, आणखी आणखी शुक्र शुक्र हा अष्टमात असल्यामुळे तिला एकापेक्षा अजून मुलं काय आवडली असतील का? आवडली असतील का म्हणजे आता तसं काय म्हणजे म्हणजे आवडली म्हणजे एकापेक्षा तिला जास्त तिच्या जीवनामध्ये येऊन गेली असतील का? नाही, शुक्र अष्टमात असल्याच्या नंतर अशा घटना होत नाहीत. ओके. सर शुक्र अष्टमात आहे म्हणजे नातेसंबंधाचे म्हणजे संबंध व्यवस्थित नाहीत, रिलेशन नाही या मुलीला, नातेसंबंध टिकू नाही शकत ही मुलगी. बर, आता जसं पवार साहेब म्हणाले की एकापेक्षा अनेक तिथे काही प्रेम प्रकरण वगैरे झाली असतील किंवा मुलं आवडली असतील वगैरे, असातला काही त्याच्यामध्ये भाग नाही. मुलगी एकदम स्टेबल माइंडेड आहे आणि ती म्हणजे असं काही चुकीचं पाऊल उचलणारी नाहीये, गॅरंटेड असं. आणि ते पण मी त्याचं कारणही सांगतो तुम्हाला. मकर लग्न आहे म्हणून ना सर. मध्ये जरी असला बघा, मला कारण सांगतो मी त्याचं, की पंचमेश शुक्र हा अष्टमामध्ये आहे आणि पंचमात केतू आहे, पंचमाला मंगळ पाहतोय. जेव्हा पंचमात केतू आहे त्यावेळेला मुलीचं त्या सगळ्या गोष्टींकडे तसं लक्षच नसतं, लक्ष नाहीये इन शॉर्ट, की ते प्रेम प्रकरण वगैरे तसं काही गोष्टींमध्ये. पंचमेश जो आहे तो सिंह राशीत आहे, त्याच्यामुळे तिने तिचा जोडीदार जो आहे तो निवडला. आणि त्याची पण तुम्हाला स्टोरी सांगतो. त्याच्यानंतर तिथे पंचमाला मंगळ सुद्धा पाहतोय. काही गोष्टी ज्या म्हणतो ना आपण चट मंगनी पट ब्याहा, हा जो प्रकार असतो तो कधी होतो, कसा होतो, कशा प्रकारचा होतो, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा गोरे साहेबांना बोलून बोला. अ, अ, यांचं लग्न सुद्धा मकर राशीच आहे, त्याच्यामुळे त्या कुंभीचा आपला सॉरी शनीच्या अंमलाखाली येतात. त्यामुळे असं वेडवाकडं असं काही त्यांच्याकडनं काही घडण्याची शक्यता नाहीये, की हे जे म्हणतात की 2-3 अफेअर्स किंवा हा, अनेक प्रमाणात काय अफेअर्स, तर ते तसं होऊ शकत नाही असं मला वाटतं. हा, केवळ याच्यामुळे लग्न मकरेचं असल्यामुळे हा, आणि शनीचा अंमल असल्यामुळे. करेक्ट आहे. आणि शनी जो आहे तर तो त्याच्यामध्ये लग्नेश सुद्धा आहे. त्यानंतर तो तिथे शुक्रावरती समसप्तकात दृष्टी ठेवून आहे. आता पत्रिका म्हणजे तुम्हाला अजून कोणाला काही विचार मांडायचा आहे? लेले मॅडम, काही बोलायचं आहे?
सर पंचमात केतू असल्यामुळं संततीला उशीर असं काही म्हणू शकतो का आपण? हो, म्हणू शकता. नाही बोलायचं, माझा मुद्दा झाला, मांडला कोणीतरी. बर, ओके, बोला. दुसरं कोणाला काही बोलायचं आहे? मी तुम्हाला बोलायला इतक्यासाठी सांगतोय की मला हे सुद्धा कळू दे की बाबा मी काय शिकवतोय, ते फक्त हॅलो मी सर. बडबड करतोय की तुम्ही सुद्धा काहीतरी आत्मसात करताय? हा, बोला ना. सर मला असं वाटतं की सासरकडच्यांकडे ना न जमल्यामुळे ही आणि तिचे मिस्टर हे थोडे वेगळे राहू शकतात, एवढंच एक आहे. कारण म्हणजे कोणतरी हिच्या त्यांच्या सासरकडच्यांशी न जमल्यामुळे. हा, बरं, हे कशावरून? कारण की काय तिच्या दशवामध्ये मंगळ आहे, ते नवऱ्याच्या चतुर्थ स्थानामध्ये आहे, आणि शुक्र ग्रह आहे ना तिच्या अष्टमामध्ये आहे. कोणतरी स्त्री ह्यांच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय तो. म्हणजे तिचं काय हा, म्हणजे बोला तर बोला. सासूकडे किंवा नंडेकडे वगैरे न पटला म्हणून. बर, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. थोडीशी ऍडिशन करतो. त्यांच्या घरामध्ये अशी स्त्री असेल लग्न होऊन गेल्यानंतर, जी स्त्री अत्यंत अधिकार वाणीने वागणारी आणि कंट्रोल न सोडणारी असेल, त्याच्यामुळे सुद्धा यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी नक्कीच उत्पन्न होऊ शकतात. ओके ओके ओके, बर. सर ही व्यक्ती नोकरी करत असेल आणि काहीतरी कारणानं ते कुटुंबापासून दोघं जण लांब राहू शकतात असं मला वाटतं. कुणाच्या कुटुंबापासून? स्वतःच्या कुटुंबापासून, म्हणजे ते नवऱ्याच्या कुटुंबापासून ना? ओके, हा, ते कसं काय? म्हणजे माझ्या मतानुसार ते धनामध्ये कुटुंबस्थानात शनी असला तर तो यशस्वीरित्या कुठल्या तर, आणि षष्ठेश त्यांच्या रवी गुरु बरोबर आहे, तर करिअरच्या आणि षष्ठ म्हणजे नोकरीचं स्थान, ह्या दोन्हीच्या संबंधातून त्यांना आणि एक दोन तर ह्या दोन्हीच्या संबंधातून त्यांना लग्नानंतर कुठेतरी लांब राहावं लागलं असं मला वाटतं. ओके ओके, बर. म्हणजे सर मागाशी हे बोलणार होतो की त्यांचं जर का लग्न अजून मोडलेलं नसेल, सुरळीत चालू असेल, तर हे दोघं वेगवेगळे कुठेतरी कामानिमित्त जाणं हे गरजेचं आहे. बर बर. हॅलो. हा, जर शनीची दृष्टी अष्टमावर असल्यामुळे त्याच्यामुळे तिच्या सासरकडच्या मंडळींबरोबर तिचं काय पटत नाहीये तिथे. त्याच्यामुळे त्यांच्यामधील सासरची जी काही मंडळी आहे त्यांच्याबरोबर दुरावा किंवा असं काही, किंवा ते एकत्र राहत नाहीयेत, बहुतेक वेगळे राहत असतील, म्हणजे एकत्र कुटुंब नसेल असं वाटतंय. बर बर, ठीक. आणखी? ओके. तर जोडीदाराच्या अनेक जागा असू शकतात. जोडीदार थोडासा आमपणा असू शकतो. जागा असू शकतात म्हणजे प्रॉपर्टीज म्हणताय तुम्ही? हो सर, प्रॉपर्टी जुळेचा मंगळ. ओके ओके ओके, हा हा, बर बर, ठीक. बर, आता मी सांगतो तुम्हाला जे काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. सर, आणि हिला गुरुशास्त्राची आवड असू शकते. बर, ठीक आहे. आणि तुळेचं मंगळ प्रॉपर्टी दिली तरी तो इतक्या लवकर देईल असं वाटत नाही, थोडं उशिरा देईल. का? का का म्हटलं का? त्यांचं वयानुसार पाहिलं तर. बर, ठीक आहे, चालेल. हाही मुद्दा आपण लक्षात घेऊ. ओके सर, ही स्पोर्ट्स पर्सन वगैरे आहे का? स्पोर्टिंग वगैरे काय असं काय? नाही 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 नाही, स्पोर्ट्स पर्सन वगैरे नाहीये. बर बर, आता ही पत्रिका जी आहे, ही ज्या मुलीची पत्रिका आहे, तर हिचा नवरा घर जावई आहे. हिचा नवरा घर जावई आहे, म्हणजे तो सासूरवाडीला राहतो. ओके. आणि असं नाही की काही जबरदस्तीमुळे किंवा काय. आता यांच्या विवाहाची थोडीशी तुम्हाला पहिली स्टोरी जी आहे तर ती तुम्हाला कळणं गरजेचं आहे, कारण तो आपला एक विषय आहे की प्रेम विवाह. आता सगळ्यांना इथे आपल्याला कळतंय की मुलीचा सप्तमेश हा त्याच्यामध्ये तुळ राशीमध्ये आहे, म्हणजे तो चंद्र जो आहे तो तुळ राशीत आहे आणि मंगळाच्या सोबत आहे.
त्यानंतर त्याच्यामध्ये तिथे जर आपण समजा विचार केला तर तुळ राशी, मिथुन राशी, म्हणजे बुधाचं लग्न, बुधाची राशी, बुधाचं किंवा शुक्राचं लग्न, शुक्राची राशी असल्याच्या नंतर जातकाला प्रेम विवाह करण्याची इच्छा तयार होते आणि तो त्या पद्धतीने वाटचाल करतो. त्याच्यानंतर तिथे जर समजा लग्नेश किंवा राशी स्वामी तुळ किंवा मिथुन राशीमध्ये किंवा कन्या राशीमध्ये किंवा वृषभ राशीमध्ये असेल तरी सुद्धा जातकाची अशी इच्छा तयार होते. त्यानंतर पंचमेश सप्तमात, सप्तमेश पंचमात, भाग्येश सप्तमात आणि सप्तमेश भाग्यात अशी जर रचना असेल पत्रिकेमध्ये तरी सुद्धा तिथे विवाहाची इच्छा जातकाला तयार होते. अशा प्रकारचा आपल्याला त्याच्यामध्ये एक जनरल जो आपला नियम आहे तो आपल्याला इथे दिसतोय. बरोबर की नाही? की जातकाचं ते सप्तम स्थान जे आहे त्याचा स्वामी हा तुळेमध्ये आहे. या मुलीला मुलगा जो आहे तो वडिलांच्या ऑफिसमध्ये काम करणारा मुलगा आवडला, जसं कुलकर्णी साहेबांनी मुद्दा सांगितला की तो जवळपासचा कुठेतरी असेल. तो अगदी जवळच, म्हणजे वडिलांच्या ऑफिसमध्ये जसं ही जायला लागली त्याच्यानंतर वडिलांच्याच ऑफिसमध्ये काम करणारा मुलगा या मुलीला आवडला आणि त्या दोघांचं चांगलं ट्युनिंग जमलं. तिने डायरेक्ट आपल्या घरामध्ये सांगितलं, त्या पहिल्या घरामध्ये सांगितलं. बघा आता इथे तुम्ही थोडस एक लक्षात घ्या, तिच्या पत्रिकेमध्ये सूर्य, बुध आणि गुरु असे ग्रह आहेत. त्यानंतर दशमामध्ये चंद्र मंगळाची युती आहे, म्हणजे मुलीमध्ये धाडस आहे, मुलीमध्ये डेअरिंग आहे. त्याच्यानंतर दशम स्थान हे वडिलांचं आहे, तिथे चंद्र आहे. जे काही बोलली ती वडिलांशी मोकळेपणाने बोलली, मनमोकळेपणाने की बाबा मला असा असा हा मुलगा आहे, तो आवडतो आहे, तर तिथे माझी अशी इच्छा आहे की त्याला तुम्ही विचारावं. तर वडिलांनी सांगितलं की मी विचारणार नाही. प्रपोजल आता ते थोडेसे ब्रॉड माइंडेड आहेत, तर त्यांनी सांगितलं की जे प्रपोजल आहे ते तुझं तू प्रपोजल त्याच्यापर्यंत घेऊन जा आणि हे कर. तत्पूर्वी दोघांचं बोलणं वगैरे सगळं जे काही म्हणजे बोलणं वगैरे जे काही होतं, कम्युनिकेशन जे होतं ते कम्युनिकेशन चांगलं होतं. आणि असं काही लगेच बघितलं आणि आवडलं आणि त्याच्यामध्ये लगेच तिने काही जाऊन वडिलांना असं सांगितलं अशातला काही भाग नाही. ते तिथे काही ना काहीतरी जे बोलणं आहे किंवा काही एक थोडासा काळ जो आहे तो त्यांचा तिथे एकमेकांचे स्वभाव पारखण्यामध्ये, निरखण्यामध्ये वगैरे वगैरे जातो. तर तसा तो सगळा भाग तो त्याच्यामध्ये गेलेला. आणि त्याच्यानंतर मग त्या मुलीने आपल्या वडिलांकडे हे जी गोष्ट आहे ती येऊन सांगितली. तर ती वडिलांकडे येऊन गोष्ट सांगितल्याच्या नंतर वडिलांनी सांगितलं की त्या मुलाची पसंती सुद्धा आवश्यक आहे. तो आपल्याकडे काम करतो याचा अर्थ असा नाही की तो त्याच्यामध्ये त्याचा मनाच्या विरुद्ध किंवा काही असं ही गोष्ट करेल. तर तसं त्याच्यामध्ये काही हे नाहीये. तो नाही म्हणाला तरी सुद्धा तो आपला एक चांगला एम्प्लॉई आहे आणि तो आपल्याकडेच काम करत राहील. आणि हो म्हणाला तर तुझं नशीब, असं म्हणून त्यांनी मुलीला तिथे सांगितलं. तिने सांगितलं की माझा तुला पूर्ण त्याच्यासाठी सपोर्ट आहे. दशम स्थानामध्ये चंद्र मंगळाची युती आहे. त्यानंतर सूर्य जो आहे हा बुध आणि गुरुच्या सोबत कन्या राशीत आहे. वडील मूर्ख नाहीत, वडील चतुर आणि हुशार आणि एवढं साम्राज्य एकट्या माणसाने तयार केलेला माणूस आहे. त्यांचा जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय जो आहे तो त्यांनी एकट्याने तयार केलेला इव्हेंट मॅनेजमेंटचा जो काही व्यवसाय तर तो त्याच्यामध्ये या लोकांनी तयार केलेला आहे. म्हणजे हा एकट्या माणसाने उभा केलेला व्यवसाय आहे. आणि त्याच्यामध्ये ही मुलगी त्यांचा व्यवसाय जो आहे तो तिथे जॉईन केला. तर घरातलाच व्यवसाय जॉईन केला आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडल्या. तिने सुद्धा मुलाला विचारलं, मुलाने सुद्धा त्याच्यामध्ये होकार दिला. कारण त्यांच्यामध्ये आधीपासूनच तसं जे काही आधीचं वातावरण असतं प्रेम प्रकरणाच्या आधीचं किंवा जे काय आपण प्रपोजल समोर ठेवण्याच्या आधीचं जे काही वातावरण असतं ते होतं. त्यालाही थोडीशी कल्पना होती, तिलाही थोडीशी धास्ती होती, भीती होती की काय होईल काय नाही. आणि सगळं ते झालं ते व्यवस्थित झालं. बघा व्यवस्थित झालं. आणि त्याच्यानंतर हिच्या वडिलांनी, मुलीच्या वडिलांनी हे प्रस्ताव मुलीने ठेवलेले नाहीत. मुलीच्या वडिलांनी सांगितलं की तुला माझ्या घरी राहावं लागेल, म्हणजे तुला घर जावई होऊन राहावं लागेल. त्याला सांगितलं तुला घर जावई होऊन राहावं लागेल. कारण मुलीला आई जी आहे तर ती त्याच्यामध्ये काही वर्षांपूर्वी तिथे आईचं छत्र जे आहे ते हरपलेलं आहे आणि त्याच्यामुळे तिथे मी एकटाच. बरोबर.
आणि मुलीला एक भाऊ आहे, आणि तो भाऊ अजूनही शिक्षण वगैरे घेतोय, तो त्याच्यामध्ये कुठे परदेशामध्ये वगैरे शिक्षण घेतोय, बाहेर देशामध्ये शिक्षण घेतोय. तर त्याच्यामुळे तुला इथे राहावं लागेल, मुलगा म्हणून राहावं लागेल. तर तुझ्या आई वडिलांना किंवा जे काय असेल त्यांना विचार, तुझ्या घरच्या लोकांना विचार, आणि रितसर सगळ्यांना घरच्यांना बोलावून वगैरे त्या लोकांनी तिथे ती गोष्ट जी आहे, प्रपोजल जे आहे ते मान्य करून घेतलं. घरच्यांना पण थोडंसं समाधानच वाटलं असेल की बाबा आपल्या मुलाने जे काही स्थळ निवडलेलं आहे, विना सायास आपल्याला कुठेही चप्पल झिजवायला न लागता मुलाने जे स्थळ निवडले आहे ते उत्तम स्थळ निवडलेलं आहे, आणि जी काही चकाचौंध आहे ती बघून ते लोक एकदम खुश झाले. असंही आहे. म्हणजे त्यांनी कुठल्याही तऱ्हेने तसा विरोध दर्शवला नाही की बाबा नको, हा इगो प्रॉब्लेम वगैरे असा काही त्याच्यामध्ये आड आलेला नाही. मुलगा सुद्धा खुशी खुशी तयार झाला, चालेल. आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटत नाही का की त्या मुलाचं पण नशीब चांगलं असेल? नाही वाटत का असं की मुलाचंही नशीब खरोखर चांगलं असेल? मुलाची पत्रिका काय आपण मांडलेली नाही. हं? हो, असू शकेल ना सर. बिलकुल मुलाचं कारण नशीब. हा, बोला ना. कारण चंद्रमंगळ युती आहे हा ती इथं फेवरेबल आहे. हा म्हणजे ओके. शत्रू ग्रह नाहीत ना ते, हा दोन्ही फेवरेबल ग्रह आहेत आणि दशम स्थानामध्ये पण आहेत ना, हा म्हणून बरोबर, नक्कीच असू शकेल. करेक्ट. आणि तुझा बाप कर्तृत्ववान आहेच. बाप जो आहे तो कर्तृत्ववान आहे. आणि त्या दशम स्थानामध्ये येणारी राशी जी आहे ना, ती बघा राशी कोणती आहे? तुळ राशी आहे. त्या राशीत चंद्र आहे आणि त्या त्या राशीत मंगळ जोडीदाराच्या आहे. सुखस्थानात पण येत आहेत ना, आ जोडीदाराच्या सुखस्थानात येत आहेत ना ते. हा 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 जोडीदाराच्या सुखस्थानात येऊ दे ना. मला काय म्हणायचं आहे, थोडं पत्रिकेकडे तुम्ही एक अँगल बदलून बघा ना थोडासा. म्हणजे जोडीदार हा चांगला असू शकेल ना, त्याचं भाग्य जो आहे म्हणजे. हा 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 बघा, आता एवढे तुम्ही सगळ्यांनी मगाशी मुद्दे मांडले, पण एक मुद्दा तुम्ही मांडायला विसरला. आता मांडू नका, आठवला तरी. आता मी सांगतो तो. आता भाग असा आहे की सप्तमेश जो आहे तो तुळ राशीत आहे, आणि तुळ राशी दशमामध्ये आलेली आहे, आणि त्या तुळ राशीत मंगळ सुद्धा आहे. आता तुळेचा मंगळ जर असेल तर जातकाच्या जीवनामध्ये प्रॉपर्टीच्या विषयी सुख तयार होतं, हे नक्की आहे. बरोबर. जसं मगाशी पवार साहेब म्हणाले की प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये, की अजून कोणतरी म्हणाले की प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये, तर प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये ह्या व्यक्तीला सुख प्रचंड आहे. वडिलांनी दोनही मुलांसाठी ते दोघ जणही तृप्त होतील अशा प्रकारे जागा, जमीन, जुमला घेऊन ठेवलेला आहे. ओके. हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. मुलगी विचारवंत आहे, थोडीशी धाडशी पण आहे, कारण चंद्रमंगळाची युती आहे, आणि तिच्या तिचा सप्तमेश हा मंगळाच्या सोबत आहे. म्हणजे जो नवरा आहे तो सुद्धा कर्तृत्ववान आहे. जरी तो तुळ राशीत असला ना तरी सुद्धा तिथे थोडा वाद किंवा काही गोष्टी आहेत त्या तंट्याच्या दर्शवल्या जातात, त्याच्याबद्दल वादच नाही. ते होणार, जे आहे ते होणारच. पण तो सुद्धा कर्तृत्ववान आहे, आणि तो कर्तृत्ववान असल्या कारणानेच वडिलांनी चटकन होकार दिला की हा मुलगा का, ठीक आहे, तुझं प्रपोजल तू समोर ठेव त्याच्या, आणि मग पुढे बघ काय होत असेल तर त्याच्यामध्ये हे करू, कारण आपल्याला त्याच्या मर्जीच्या विरोधात जायचं नाही असं. आणि त्याच्यानंतर मग तिथे होकार वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, आणि इथे त्याचं कर्तृत्व जे आहे की हिचा जोडीदार हा कर्तृत्ववान असेल, आणि तो कर्तृत्ववान आहे, तुळेत आहे. या मुलीपेक्षा हा जोडीदार जो आहे, म्हणजे तिचा जो नवरा आहे, तो तिच्यापेक्षा म्हणजे आपण म्हणतो ना की काकणभर सरस असणं, असा एक आपल्याकडे वाक्प्रचार आहे. तर तो थोडासा काकणभर हिच्यापेक्षा सरसच आहे, असंही आहे. ओके. त्याच्यानंतर एक मुद्दा तुम्ही सगळ्यांनी नाही लक्षात घेतला. ह्या मुलीच्या, मी पहिला सांगितलं मुलीची पत्रिका आहे, मी तुम्हाला असं नाही की नंतर सांगितलं, पहिला सांगितलं मुलीची पत्रिका आहे. ह्या मुलीच्या पत्रिकेमध्ये सूर्य गुरुची युती आहे, ही तुम्ही विसरलात. ह्या मुलीच्या पत्रिकेत सूर्य आणि गुरुची युती आहे. हिचा नवरा 100% भाग्यवान आहे. भाग्यात गुरु आहे, ऑलरेडी हिच्या भाग्यात गुरु आहे, ऑलरेडी हिच्या भाग्यामध्ये सूर्य आहे, आणि भाग्येच भाग्यात आहे.
जसं गुरु भाग्य देतो तसं सूर्य भाग्य देतो, आणि भाग्येश सुद्धा भाग्यात आहे. भाग्येश गुरुच्या सोबत, भाग्येश सूर्याच्या सोबत. भाग्य किती बलवान आहे मुलीचं बघा. आहे काय वाटतं? हो सर, बरोबर आहे. बरोबर आहे, भाग्य बलवान आहे मुलीचं. आता केवळ तिथे तूळ राशीमध्ये चंद्रमंगळाची युती आहे म्हणून त्याच्यामध्ये एवढा मोठा परिणाम होईल का? तर नाही. कसं आहे की ह्या दोघांनाही एवढं प्रचंड काम आहे, कामाचा एवढा त्याच्यामध्ये त्यांच्याकडे लोड आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आणि त्याच्यामुळे त्या लोकांना तिथे म्हणजे कधी कधी मी असं म्हणेन, म्हणजे तिच्या तोंडचं असं वाक्य आहे की आम्हाला ते भांडण वगैरे करण्यासाठी किंवा एकमेकांवरती राग रुसवे काढण्यासाठी सुद्धा कधी कधी वेळ नसतो, कारण आम्ही दोघंही आता व्यवसाय सांभाळतो. बाबांनी सगळी जबाबदारी जी आहे ती दोघांच्या खांद्यावर ठेवलेली आहे. असं आलं लक्षात? अशा पद्धतीची ही पत्रिका आहे, आणि या पत्रिकेमध्ये तिथे सगळ्यात उत्तम जी तुम्हाला गोष्ट दिसते किंवा आपल्याला जी गोष्ट दिसते तर ती म्हणजे दशमस्थान आणि भाग्यस्थान मुलीचं दशमस्थान आणि मुलीचं भाग्यस्थान. त्यानंतर जर आपण पाहिलं तर चतुर्थाला तिथे शनी पाहतोय आणि चतुर्थाला मंगळ पाहतोय. जसं नांगरे साहेब म्हणाले की तिथे चतुर्थाला शनी मंगळ दोन्ही पाहतायत आणि चंद्र मंगळाच्या सोबत आहे. बरोबर आहे. तर अशा वेळेला तिथे जर आपण पाहिलं तर ते मातेचं सुख जे आहे ते तिला फार कमी काळ लाभलं, हे आपल्याला त्याच्यामध्ये एक कन्सिडर करता येईल. मातेचं सुख कमी काळ लाभलं. आता कामाचा व्याप मोठा असल्या कारणाने हिचं लग्न मकर आहे, आणि मकर लग्न म्हटल्याच्या नंतर ते करिअर ओरिएंटेड लग्न आहे. मकर लग्न म्हटल्याच्या नंतर तिथे तुम्हाला व्यवसाय, उद्योग, व्यापार ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि लग्नावरती मंगळाची दृष्टी असल्या कारणाने त्या गोष्टींना बूस्ट करण्याचं काम जे आहे ते होत राहतं. तिथे चतुर्थाला शनी पाहतोय आणि चतुर्थाला मंगळही पाहतोय. बरोबर आहे. चतुर्थाला शनी पाहतोय आणि चतुर्थाला मंगळही पाहतोय. तर तिथे सुखाच्या बाबतीमध्ये अडथळे तयार होऊ शकतात. आता वय जातकाचं किती आहे? 31 वर्ष. पण जातक 40च्या किंवा 45 वर्षाच्या एक्सपिरियन्सनी कामामध्ये तिथे झुंपलेला आहे, आणि तिचा नवरा सुद्धा. आणि त्याच्यामुळे दोघांमध्ये कम्युनिकेशन गॅप, बघा मी काय म्हणतो लक्षात घ्या, दोघांमध्ये कम्युनिकेशन गॅप, दोघांना एकत्र वेळ न घालवता येणे म्हणजे सुखामध्ये बाधा अशी तयार झालेली आहे. आणि एक एक्स्ट्राचा मुद्दा तुम्हाला सांगतो की भविष्यामध्ये प्रॉपर्टीच्या संदर्भात काही ना काहीतरी तिथे समस्या उभ्या राहतील. चतुर्थाला शनी पाहतोय, चतुर्थाला मंगळ पाहतोय, आणि तिथे मेष राशी आहे, आणि त्याच्यामध्ये भावंडांच्या माध्यमातून असे प्रॉब्लेम उभे राहू शकतील अशी त्याच्यामध्ये शक्यता आहे, आणि तसं होईल. ओके. आता त्याच्यानंतर जर समजा आपण विचार केला तर आता ही पत्रिका कशासाठी आली होती ते पहिलं सांग. वैवाहिक जीवनाच्या समस्येसाठी ही पत्रिका आलेली नाही. ही पत्रिका आली होती संतती योगासाठी. मी पत्रिका मांडण्याचं कारण की हा माणूस घर जावई, हिचा नवरा घर जावई कसा झाला, तो भाग्य कसा घेऊन आला, त्याचं नशीब कसं भाग्यवान आहे, त्याची पत्रिका मी मांडली नाही. कारण मागच्या वेळेला 2 पत्रिका मांडल्या, तर 2 पत्रिकांना एका वेळेला आपण नाही न्याय देऊ शकत, कारण त्याच्यामध्ये अर्धी ही पत्रिका अर्धी ती पत्रिका असं करत 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 पूर्ण त्याचं म्हणजे आपल्याला जे पूर्ण पोस्टमार्टम करायचं असतं ना ते होत नाही. ते थोडक्यात काहीतरी होऊन जातं, आणि मला ते थोडक्यात काम करायला आवडत नाही. करेंगे तो कुछ बडा करेंगे. मग त्यामध्ये तिथे जर आपण समजा विचार केला तर ह्या पत्रिकेमध्ये अशी स्थिती आहे, आणि या मुलीचा नवरा हा भाग्यवान आहे. आता इथे अष्टमातला शुक्र तो शनीच्या समसप्तकामध्ये आहे. डेफिनेटली ज्या वेळेला आपण म्हणतो की शुक्र हा वैवाहिक सौख्याचा कारक आहे, प्रणयाचा कारक आहे, दोघांच्या ही मागे इतका मोठा व्यावसायिक व्याप आहे की पैसे कमवण्यापासून ह्या लोकांना फुरसत नाहीये, आणि त्याच्यामुळे एकत्र घालवण्यासाठी यांना वेळ नाही.
म्हणजे सप्तमेश मंगळाच्या सोबत असल्याच्या नंतर, सप्तमेश जो आहे तो मंगळाच्या सोबत तुळेमध्ये असल्याच्या नंतर तो कर्तृत्व तर दाखवतोय, तो दशमामध्ये ही सुद्धा कर्तृत्व दाखवते, तिचा नवरा सुद्धा त्याच्यामध्ये त्याची कर्तव्यपरायणता दाखवते, सगळ्या गोष्टी तिथं चाललेल्या आहेत, परंतु ह्या दोघांना एकमेकांसाठी मात्र वेळ नाही. त्याच्यासाठी या लोकांनी प्लॅनिंग वगैरे करण्याचं प्रयोजन केलं आणि आता वडीलच मागे लागले तिचे की आता बस झालं, आता प्लॅनिंग वगैरे तुमचं, आता पुढच्या काही गोष्टींना तुम्ही तिथे हे केलं पाहिजे. त्यात एक मुद्दा असा आहे की धनामध्ये शनी आहे, म्हणजे कुटुंब वाढ, कुटुंबामध्ये होणारी वाढ, त्याच्या बाबतीमध्ये जर समजा विचार केला तर तिथे थोडासा विलंब यांच्याकडून लागू शकतो. त्यानंतर गुरु हा संततीचा कारक आहे. गुरु हा संततीचा कारक, तो त्याच्यामध्ये पंचम स्थानाला पाहतोय, पण केतूच्या मुखात पाहतोय, तसं तो लग्न स्थानालाही पाहतोय. त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं पंचमेश जो आहे, पंचमेश शनीच्या समसप्तक योगात, तो अष्टमामध्ये आहे, म्हणजे तिथे संतती होणार नाही का, तर संतती होईल, पण संतती होताना विलंबाने आणि त्याच्यामध्ये यांना कष्ट आणि त्रास देऊनच होईल, कारण त्याच्यामध्ये मंगळाची सुद्धा दृष्टी, पंचमेश शनीच्या समसप्तकात पंचमात केतू आणि पंचमावरती मंगळाची दृष्टी, हा एक. आता एकट्या गुरुची दृष्टी तिथे असल्याच्या नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तिथे कमी होऊन जातील का, तर नाही. केतू हा गुरुपेक्षा सुद्धा बलवान आहे आणि त्याच्या मुखामध्ये मंगळ पाहतोय, म्हणजे तिथे सुद्धा समस्या आली. पंचमेशाला शनी पाहतोय, तिथे सुद्धा समस्या आली. ह्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरा भाग एक असा आहे की मुलगी निर्णय घेण्यामध्ये तत्पर आहे, झटकन निर्णय घेणारी आहे, पण कधी कधी घेतलेला निर्णय चुकवणारी पण आहे. आणि त्यामध्ये ती मुलगी काही वेळेला निर्णय घेऊन झाल्याच्या नंतर घाबरते. बघा काय मी म्हणतोय ते लक्षात घ्या, निर्णय घेताना नाही घाबरत, चंद्रमंगळ आहे, निर्णय घेऊन झाल्याच्या नंतर घाबरते. आपण निर्णय योग्य घेतलाय का, आपण बरोबर काम केलेलं आहे का, किंवा काय, ह्या बाबतीमध्ये ती थोडंसं तिथे साशंक होते. कारण त्याचं असं आहे की शनी जो आहे तिचा लग्नेश, तो राहूच्या मुखामध्ये पाहतो आणि तो वृश्चिक राशीमध्ये राहूच्या मुखात पाहतो, त्याच्यामुळे तिथे थोडंसं तिला कन्फ्युजन जे आहे ते कन्फ्युजन क्रिएट होतं. आता एक पुढे जाऊन जर आपण भाग पाहिला तर संततीचा मुद्दा बाजूला राहू द्या, वैवाहिक जीवन आणि वैवाहिक सौख्याच्या माध्यमातून जर आपण हा मुद्दा पाहिला तर हिच्या जीवनामध्ये येणारा जो कोणी मुलगा असेल, म्हणजे होता, की असं नाही की हा मुलगा होता, तो हो हाच मुलगा होता, पण त्याच्यामध्ये जर समजा आपण काही वर्षांपूर्वी जर पत्रिका पाहिली असती, हिचा विवाह होण्याच्या आधी किंवा हिने त्या मुलाला प्रपोजल समोर ठेवण्याच्या आधी जर आपण पत्रिका पाहिली असती तर आपण त्याच्यावरती काय निर्णय देऊ शकलो असतो. एक ज्योतिषी म्हणून जर तुझ्या वडिलांनी आपल्याला प्रश्न विचारला असता तर आपण काय निर्णय देऊ शकलो असतो, तर आपण असा त्याच्यामध्ये निर्णय देऊ शकलो असतो की तिथे तुमच्या पत्रिकेमध्ये सूर्य, बुध आणि गुरु ह्या 3 ग्रहांची युती आहे आणि त्याच्यामध्ये जो मुलगा तुमच्याशी विवाह करेल तो नक्कीच भाग्यवान असेल आणि हा मुलगा नक्कीच भाग्यवान निघाल, ज्याच्याकडे स्वतःच फक्त एक छोटस घर आणि त्याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही. आज त्याच्याकडे खूप चांगली प्रॉपर्टी आहे, बायकोची आहे, पण त्याचीच आहे ती, गाड्या आहेत फिरायला, सगळं काही आहे, पण कामही प्रचंड आहे. न मागता मालकाची खुर्ची मिळालेली आहे, न मागता मालकाची खुर्ची मिळालेली, सासऱ्याचा चांगला विश्वास संपादन केलेला माणूस. म्हणून पत्रिका पाहताना दरवेळेला आपण जेव्हा पाहतो की पत्रिकेमध्ये काहीतरी हा प्रॉब्लेमच असेल, तो प्रॉब्लेमच असेल, प्रॉब्लेम आहेत, पण त्या पत्रिकेमध्ये कुठेतरी काहीतरी चांगली सुद्धा अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे, ज्या गोष्टीमुळे तिथे तिच्या जोडीदाराचं नशीब जे आहे ते चमकलेलं आहे आणि ते चटकन चमकलेले.
आणि ती गोष्ट चटकन होण्यासाठी तत्पर ग्रह कोणता आहे, तर सप्तमेश मंगळाच्या सोबत. आणि भाग्य नवऱ्याचं चमकवणारा कोणता ग्रह आहे, सूर्य बुधासोबत, सूर्य गुरुच्या सोबत आणि सूर्य भाग्यामध्ये. आणि जसं हिचं लग्न झालं त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये काम करण्याची सचोटी आणि काम करण्याची जी काही एक एनर्जी आहे ती इतकी दोघांमध्ये वाढली की दोघांनी तिथे त्यांचा व्यवसाय खूप पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. शेवटी आता बघा, एक भाग स्वार्थाचा म्हटलं तर त्याला सुद्धा माहिती आहे की जो माझ्या बायकोचा हिस्सा आहे तो माझाच आहे. त्याच्यामुळे तो एका युनिटचे 2 युनिट, 2चे 4, 4चे 8 करायला काय तिकडे काय तो असा काही हवा खात बसणार. तो काही ना काहीतरी तिथे चांगल्यापैकी पाऊल उचलणार, पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. त्यानंतर ही मुलगी स्वतः करतो तो वाला. ओके. आणि जसं तामसेकर साहेब म्हणाले की तिथे अष्टमात मुलीच्या शुक्र असल्या कारणाने स्त्री जी आहे घरातली, तर त्या घरातल्या स्त्रीच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी समस्या येऊ शकेल. त्या अजून कोणी काही अष्टमातल्या शुक्राबद्दल वक्तव्य केलं असेल तर तिथे लक्ष द्या की बाबा असं आहे का की अष्टमामध्ये शुक्र असल्याच्या नंतर तिथे काही ना काहीतरी समस्या झाली असेल तर 100% अशी समस्या जी आहे ती त्याच्यामध्ये का दर्शवली जाते, कारण तिथे अष्टम स्थानातला शुक्र हा त्या व्यक्तीची म्हणजे ह्या मुलीची आत्या जी आहे, ह्या मुलीची जी आत्या आहे ती आत्या ह्या विवाहाच्या माध्यमातून नाराज झालेली आहे. का नाराज झालेली आहे तिला माहिती नाही, पण ती म्हणते की आमच्या लग्नाला तिचा तसा विरोध होता आणि त्याच्यानंतर ती आम्हाला काही प्रमाणामध्ये कुठल्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते का, आणि त्याच्यामुळे आमच्या संततीमध्ये विलंब होतोय का, किंवा अशा प्रकारचं जे काही त्यांचं एक थोडस थॉट्स त्याच्यामध्ये होते. आणि त्या मुद्द्यावरती तिथे चर्चा झाली होती. म्हणजे तिच्या आत्याच्या माध्यमातून, म्हणजे दरवेळेला असं नाही की सासूच असेल, नणंदच असेल, तर शुक्र म्हणजे आत्या सुद्धा, शुक्र म्हणजे काकी सुद्धा, मामी मावशी वगैरे जे जे काही असेल अशी जी XYZ नाती आहेत, वहिनी वगैरे, तर ती सुद्धा असू शकतात. पण चंद्र म्हणजे माता, चंद्र म्हणजे पत्नी. आता स्त्रीच्या पत्रिकेत काय पत्नी येणार नाही. स्त्रीच्या पत्रिकेमध्ये चंद्र म्हणजे मन, चंद्र म्हणजे माता. आणि इथे सप्तमेश, बरोबर आहे. जोडीदार मनासारखा मिळाला, हे वाक्य ते स्वतः बोल, जोडीदार मनासारखा. कामाच्या बाबतीमध्ये अतिशय शार्प आहे म्हणे माणूस. म्हणजे तिने जे एक वाक्य वापरलं ते मी तुम्हाला सांगतो. आता ते तिच्या पत्रिकेवरून कसं योग्य आहे ते बघा. ती म्हणाली की मला असं वाटत नाही की हा मुलगा आमच्याकडे काम करायला होता आणि त्याला त्या एम्प्लॉईच्या सीटवरून मी ज्या वेळेला मालकाच्या सीटवरती तो तिथे येऊन बसला, तर तो ती सीट डिझर्व करतो म्हणून तो तिथे येऊन बसला, कारण त्याच्या अंगी असणारे सगळे गुणधर्म जे आहेत ते मालकाला साजेसे आहेत. जो आधी विचार माझ्या मनात आला होता, पण ज्या वेळेला त्या खुर्चीवरती मी त्याला पाहिलं आणि त्याची जी काही कर्तृत्वाची पद्धत पाहिली, त्यावेळेला तिथे ती म्हणते की मला ह्या माणसामध्ये ह्या गोष्टी अशा जाणवल्या. आता हे तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये जाणवेल. कसं जाणवेल ते फक्त तुम्ही मला सांगा, कसं जाणवतं. स्पष्टपणे जाणवतं आपल्याला की ह्या पत्रिकेमध्ये असे पोटेन्शियल आहे तिच्या नवऱ्यामध्ये. पत्नीच्या पत्रिकेवरून पतीच्या बाबतीमधली जी काही क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे कारण सर सूर्याबरोबर बुध गुरु आहेत, हे सगळ्यात महत्वाचं. बुध पण आहे. हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर जो मंगळ आहे तो सप्तमेशाबरोबर असल्या कारणाने हा धडाडीचा असणार हे तर नक्की आहे. धाडसी, धडाडीचा, स्पष्ट वक्ता
हा आणि बेडरपणे निर्णय घेणारा, करेक्ट आहे. ह्या गोष्टीचं त्याच्याकडे म्हणजे पत्रिका दाखवते त्याप्रमाणे आहेच. आणि सूर्यबुध असल्या कारणाने बुद्धिमत्तेचा वापर उत्तम रीतीने करणे, स्वतःची इमेज वाढवण्याकरता, हा हा पण एक त्याच्याकडे गुण आहे. आणि बरोबर. सोबत गुरु असल्या कारणाने समोर त्याला एक नशिबाची जोड आहे, त्याच्या वागण्याला बोलण्याला म्हणा, एक निसर्गाचा म्हणा, देवाचा म्हणा, त्याच्यावर एक प्रकारचा आशीर्वाद आहे. तो जे गोष्टी करतो त्याला यश मिळू शकेल. करेक्ट, बरोबर, करेक्ट आहे. आणखीन दुसरा कोणाला काही मुद्दा एखादा मांडायचा आहे? गळागडे मॅडम बोला. सर सर कन्या राशीमध्ये बुध आहे आणि सूर्य आणि गुरु आहे, त्याच्यामुळे हा मल्टिपल बिझनेसेस कसे करायचे त्याच्यावरती त्याचा फोकस असेल. सूर्य असल्यामुळे किती आणि कसं बोलायचं सूर्य बुधामुळे ते, आणि बॅलन्सनी तो वागत असेल, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा की मंगळासोबत सप्तमेश बसलेला असल्यामुळे त्याला धडाडीचे आणि प्रेमाने पण आणि कधीतरी कठोरपणे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असू शकते. करेक्ट आहे, करेक्ट. सर हा सर हिच्या मिस्टरांची राशी कुठली आहे? मेष राशी आहे की मकर राशी वगैरे, असं काय माहितीये? ती आपण बघूया नंतर. पहिला ह्या मुलीच्या पत्रिकेवरून सांग. वैवाहिक जीवन, आता मी काय म्हटलं तुम्हाला, विवाह होण्याच्या आधी जरी मुलगी तुमच्याकडे आली असती तर आपल्याला वर्णन कशा प्रकारे करता येतं, वैवाहिक जीवन विषय शिकण्यामागचं प्रयोजन काय? हो हो हो, तेच. बरोबर आहे. सर कन्या राशीचा बुध भाग्यस्थानामध्ये आहे, म्हणजे डिप्लोमॅसी हे स्वभावामध्ये आहे ना त्या नवऱ्याच्या. 100%. मग त्याच्यामुळे तो पुढे जाणारच. आणि गुरुची साथ आहे पुन्हा, सूर्यगुरु. त्याच्याकडे डिप्लोमसी आहे, त्याच्याकडे इतरांना सांभाळून घेणं आणि त्यानंतर त्यांच्यावरती हुकूमत करणं, हा एक गुणधर्म त्याच्याकडे आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा गुणधर्म जो आहे, जो हिच्या वडिलांकडे सुद्धा आहे, गरजवंताची गरज ओळखून त्याला मदत करणं आणि त्याला आपलंसं करणं. सूर्य, बुध आणि गुरु आहे. बुध ह्या गोष्टी हवामानाचा अंदाज घेत असतो नेहमी, काय चाललंय, हवा का रुख किस तरफ आहे, आणि त्याच्यानंतर तो सगळ्या गोष्टी बरोबर भाबतो आणि त्याच्यानंतर तो तिथे निर्णय पुढचा घेतो. त्यानंतर गुरुचा हात जो आहे तो मदत करण्यासाठी सदैव वर असतो, तो नेहमी त्याच्यामध्ये मदत करतो. तुला हे पाहिजे, चल घे, तुला ते पाहिजे, चल घे, अमुक घे, तमुक घे. आणि हा गुणधर्म ह्याच्याकडे सुद्धा आहे आणि त्या पद्धतीने तो काम करतो. त्याच्यामुळे सगळ्यांना तो आपलंसं करून ठेवतो आणि जिथे त्याची कमांड दाखवायला पाहिजे तिथे तो त्याची कमांड सुद्धा दाखवतो आणि त्याचा शब्द कुणी टाळत नाही. म्हणजे हिची पत्रिका सुद्धा बलवान, त्याची पत्रिका सुद्धा बलवान, आणि हिच्या पत्रिकेवरून, त्याची पत्रिका बलवान आहेच, पण हिच्या पत्रिकेवरून जर समजा आपण विचार केला तर हिच्या पतीची पत्रिका कशी बलवान आहे हे आपल्याला एक अंदाजा त्याच्यामध्ये येतो. आणि अशा प्रकारे ही पत्रिका जर समजा आपण पाहिली की त्याच्यामध्ये फक्त जर आपण कमतरता शोधायला लागलो, वैवाहिक जीवनाच्या अनुषंगाने कमतरता शोधायला लागलो, तर फक्त तुम्हाला एखाद 2-3 मुद्दे मिळतील, त्याच्या पलीकडे मुद्दा मिळायचा नाही. बरोबर आहे सर? बोलू? हा बोला. सर लग्नेश धनात आहे, म्हणजे धनेश धनात आहे, तर ही घरी जाऊन सुद्धा व्यवसायाच्याच गप्पा मारणार वडिलांशी, आज असं झालं तसं झालं, कामाच्या संदर्भातच. बाकीच्या इतर उठा ठेवीपेक्षा व्यवसाय वाढ, म्हणजे घरी सुद्धा 24 तास तिच्या डोक्यात व्यवसायच असणार. आता हे दोघं जण जे धनात आहे म्हणजे लॉंग टर्म बिझनेस. येस, म्हणजे शनी हा छोटा मोठा व्यवसाय नाही, मकरीचे आहे ना साहेब. हो, हा शॉर्ट टर्म नाही, मोठाच बिझनेस. मॅन्युफॅक्चरिंगचा असेल का युनिट सर? काही एक्झॅक्टली लोखंड संदर्भ. एक्झॅक्टली मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि यांचा व्यवसाय जो आहे तो मेटल्सच्या संदर्भातला यंत्रांचे पार्ट्स बनवण्याचा व्यवसाय. अच्छा, त्याच्यामुळे हिला फॅमिली वाढूशी वाटत, म्हणजे असं प्लॅनिंग नंतर पाहू, पहिले आता हे एक्सपांड करूया. मग सर धनेश धनात आणि तो शनी, आता शनी कुटुंबाची वाट आता कधी देईल किंवा उशिरा देईल माहिती, पण धनेश धनात असेल तर काय होईल शनी सारखा?
याच्याबद्दल जरा माहिती सांग. धनेश कुटुंबाची धनात. जबाबदारी दिली ना. आता हिचा भाऊ जो आहे तो तिथं शिकण्याकरता गेलेला आहे, परदेशात ओके. गेलेला आहे. आता कदाचित पण तो हा व्यवसायामध्ये इंटरेस्टेड आहे नाही आहे ह्याच्याबद्दल ह्या लोकांना काही कल्पना नाही. ती म्हणते की आम्हाला त्याची पर्वा पण नाही. तो आला जरी तरी सुद्धा समजा बिझनेस स्प्लिट केला तरी सुद्धा आम्ही आमचा बिझनेस वाढवण्याकरता तिथे सक्षम आहोत. आणि आतापर्यंत जर समजा हे लोक त्याच्यामध्ये सांभाळतात तर तो नवा नवा येऊन जर त्यांनी त्याच्यामध्ये बिझनेस स्प्लिट करून जरी मागितला तरी तो घाट्यामध्ये जाणार. हे लोक घाट्यामध्ये जाणार नाहीत. कारण आतापर्यंत गुडविल ह्या लोकांनी तयार केलेला आहे ना. पण सर भाऊ पण मिनेचा म्हणजे गुरु समोरच आहे, गुरुची दृष्टी आहे भावंडावर, त्याच्यामुळे तसाही वाद होणार नाही गुरुची दृष्टी असल्यावर सप्तम असल्यावर. हा सांगतो तुम्हाला वाद कशावरून पाहिला ते सांगतो तुम्हाला. मेष राशी ही सुद्धा भावंडाची राशी आहे, बरोबर आहे, मंगळाची राशी आहे. ओके. आणि दोघांची दृष्टी आहे, शनी मंगळाची दोघांची दृष्टी आहे. त्याच्यानंतर हो. वृश्चिक राशी ही सुद्धा मंगळाची राशी आहे. ओके. भावंड पाहताना आपण मिथुन राशी पाहतो, मेष राशी पाहतो आणि त्याच्यानंतर वृश्चिक राशी पाहतो. वृश्चिक राशीमध्ये ओके. राहू आहे. कदाचित त्याच्या पुढच्या काही काळामध्ये त्याचं जे काही एक माइंडसेट आहे तो माइंडसेट त्याच्यामध्ये बदली होऊ शकेल. पण ह्या लोकांना मी सांगितलं की जर समजा तुम्ही लोकांनी त्याच्यामध्ये बिझनेस स्प्लिट, आता ह्या मुलीला काही प्रॉब्लेम नाही. ती म्हणते जर तो म्हणाला उद्याला की आम्ही बिझनेस आम्हाला आपण त्याचे 2 पार्ट करूया तर ठीक आहे. ती म्हणते की आम्ही त्या दृष्टीनेच पुढे चाललेलो आहोत की जर समजा तो उद्या म्हणाला तर त्याच्या हिश्श्याचं त्याला द्यायचं. आपल्याला कोणाचं काही खायचं नाही हिस्सा, त्याच्या हिश्श्याचं त्याला द्यायचं. पण आपण आपलं गुडविल तयार करून ठेवायचं. आणि आज जर समजा एवढ्या वर्षांपासून तो तिकडे बाहेर आहे कुठेतरी आणि हे लोक इथे ग्राउंडवरती काम करतायत, त्याच्यामुळे यांचं गुडविल त्याच्यापेक्षा जबरदस्त आहे हे नाकारताच येणार नाही. आणि हिच्या नवऱ्याने म्हणजे माणूस जोडून ठेवणं ज्याला आपण म्हणतो ना, ती गोष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे तो एक त्यांना बेनिफिट होणार व्यवसायाच्या बाबतीमध्ये. सर तो तिथे टेक्निकल असेल, टेक्निकल सांभाळणारा हो व्यक्ती. हो, तो इंजिनिअरिंग शिकलेला आहे. अच्छा. हा म्हणजे असा ऑफिस मधला क्लार्क अकाउंट वगैरे नाही. हा पण तो हो. त्याच्यामध्ये हा. त्यांच्या ऑफिस मधल्या बऱ्याच महत्वाच्या गोष्टी, त्या वडिलांसोबत तो तिथे बऱ्याच महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सांभाळत होता. बघ कसं आहे माहितीये का साहेब, माणसाचं नशीब कधी कुठे कसं उघडेल ना काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. म्हणजे तिथे मोर्चात ओरडणारा एखादा जो कार्यकर्ता असेल, जर त्याच्यावरती त्या पुढाऱ्याची दृष्टी पडली की अरे काय ओरडतोय, आपल्या नावाचे नारे काय मनापासून देतोय, हा बेंबीच्या देठापासून ओरडतो, तर त्याला तो नक्की त्याच्यामध्ये हे करतो, चल बाबा तू ये पुढे थोडासा. आणि मग तो त्याच्या कर्तृत्वावरती त्या बलबुतावरती तो पुढे निघून जातो. हे नशीब आहे. त्यानंतर दुसरं एक नशीब असंही असतं की एखाद्या मोठ्या माणसाचे सगळे व्यवहार सांभाळणारा माणूस, ज्याला त्याचे अंजरपंजर सगळे माहिती असतात आणि ज्या वेळेला तो त्याचे व्यवहार सांभाळतो, सगळ्या गोष्टी पाहतो, अगदी याला झाकावं त्याला काढावं, याला काढावं त्याला झाकावं, अशा पद्धतीचं त्यांच्या ज्या वेळेला एक व्यवहाराचं गणित चाललेलं असतं, त्या वेळेला तिथे कधीतरी समजा त्या दोघांमध्ये जरी वितुष्ट आलं तरी सुद्धा हा खाली हात राहत नाही एखादा माणूस. हे त्याचं नशीब असतं आणि हेच नशीब आपल्याला वाचायचं आहे. ह्या माणसाचं नशीब हे वैवाहिक जीवनाच्या माध्यमातून झालेलं आहे. आता जर आपण एक एक गोष्ट जरी समजा पुढे आपण पाहिली तर त्याच्यामध्ये या मुलाने जे शिक्षण घेतलं ते शिक्षण घेऊन त्याचं काय इरादा असेल, नोकरी करायची. आता तो काही यांच्याकडे इंजिनियर म्हणून काही जीवनभर यांच्याकडेच काम करणार होता का? समजा आपण एक असा त्याचा इंडिव्हिज्युअल पत्रिकेचा जर विचार केला किंवा त्याचा एक पत्रिका नाही आपल्यासमोर, पण आपण एक असा विचार केला तो यांच्याकडेच काम करणार होता, तसं काही इरादा नव्हता. काही वर्ष अनुभव घेतला असता, त्याच्यानंतर दुसऱ्या आणखीन चांगल्या ठिकाणी जॉब केला असता, कदाचित स्वतःच्या व्यवसायाची त्यांनी सुरुवात केली असती, छोटा मोठा व्यवसाय सुरू केला असता. पण ही म्हणजे लॉटरीच लागली ना. काय वाटतं नांगरे साहेब, लॉटरी नाही लागली याला, हिच्या नवऱ्याला? हो सर, पण तो पण कर्तृत्वाने म्हणजे असं नाही की एक्झॅक्टली लॉटरी लागली
हा म्हणजे त्याच्या हिशोबाने त्याला मिळालं, म्हणजे लायकी आहे त्याची येस. घर जावई होण्याची. तो ताटाखालचं मांजर नक्कीच नाही. नाही नाही, आणि कसं आहे की जसं तुम्ही म्हणालात ना की ते लोक घरी गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा हाच विषय असतो, बिझनेसच्याच गप्पा असतात. आता तिचे रोमॅन्टिक गोष्टच नाही. हा 24 तास बेडरूम मध्ये सुद्धा असं झालं कामाचं, तसं झालं कामाचे विषय जास्त होते. मग आता त्याच्यामध्ये तिथे ज्या वेळेला ते लोक तिथे त्यांच्या वडिलांच्या संदर्भात जर विचार केला तर आठवड्यातून 2दा किंवा कधी कधी जास्तीत जास्त 3दा. आता तो माणूस फक्त तेवढ्याच वेळेला ऑफिसमध्ये जाऊन हजेरी लावतो म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी चेक करणं. फक्त एक सुपरवायझर म्हणून त्याच्यामध्ये काम करण्याचा जो काही भाग आहे तो आता त्यांनी अवलंब केलेला आहे आणि त्या पद्धतीने ती व्यक्ती पुढे जात आहे. आणि 101% ह्या मुलीच्या पत्रिकेमध्ये सूर्य, बुध आणि गुरु अशा 3 ग्रहांची युती भाग्यस्थानामध्ये आहे. मकर राशी मोकळी आहे, जी आपण पाहतो पित्यासाठी कालपुरुषाच्या कुंडलीला अनुसरून. त्याच्यावरती आहे गुरुची दृष्टी. सूर्य पित्याचा कारक आणि तो गुरुच्या सोबत, बुधाच्या सोबत कन्या राशीत, व्यापाराची राशी. त्याच्यानंतर दशम स्थान चंद्र आणि मंगळ बलवान झालेला आहे. वडील हिच्या खांद्यावरती चांगली धुरा ठेवणार, की जे काही त्यांचं जी काही XYZ त्यांची कंपनी आहे ती कंपनी यांच्या खांद्यावर ठेवून पुढचा प्रवास जो आहे तो होणार, हे नक्की आहे. आता वैवाहिक जीवनामध्ये इथे जर आपण एक विचार केला तर फक्त आणि फक्त तूळ राशीमध्ये असणारी चंद्रमंगळाची युती, तूळ राशीमध्ये असणारी चंद्रमंगळाची युती आणि मुलीच्या पत्रिकेमध्ये असणारी शनीची राहूच्या मुखात जी दृष्टी आणि अष्टमातला शुक्र, या गोष्टी वैवाहिक जीवनामध्ये समस्या पैदा करू शकतात. कशा त्या सांगतो. तर जेव्हा अष्टमामध्ये शुक्र आहे बरोबर, आणि शनीची त्याच्यावरती दृष्टी आहे, म्हणजे माणूस व्यवसाय 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 आणि कर्तव्य 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 इतकं करेल की त्याच्यामध्ये त्याचं जे काही ज्या ऐहिक सौख्याकरता, केवळ कुटुंब वाढी करता नाही तर आपण ऐहिक सौख्याकरता जे काही विवाहबद्ध होतो आणि जोडीदार म्हणून एकमेकाला जे काही आपण त्याच्यामध्ये सांभाळून घेऊन किंवा आणखीन त्याच्यामध्ये त्याच्या आवडीनिवडी आपल्या आवडीनिवडी जे काही प्रेमाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्या प्रेमाच्या वातावरणामध्ये बऱ्याच अंशी कमतरता दाखवली जाऊ शकते. बरोबर आहे. त्यानंतर तिथे वृषभ राशी जी आहे ही वृषभ राशी सुद्धा तूळ राशीप्रमाणे प्रणय आणि त्याच्यामध्ये स्त्री तत्वाची राशी आहे. आणि ह्या स्त्रीच्या पत्रिकेतच ही स्त्री तत्वाची राशी केतुयुक्त झालेली. ही व्यक्ती स्वतः पुरुषासारख्या जबाबदाऱ्या खांद्यावर घेऊन ही त्याच्यामध्ये आपली वाटचाल करते आहे. पण त्याच्यामध्ये वयाच्या तिशीमध्येच 31 वयाच्या याच्यामध्येच ही व्यक्ती आज 45 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यासारखी तिथे तयार झालेली. त्याच्यामुळे तिथे सुद्धा वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी कमतरता येऊ शकतात. कारण त्यांच्याकडे अजूनही संतती, म्हणजे आता तिथे संततीच्या बाबतीमधला विचार घेऊन ते लोक तिथे आले. जर समजा तिथे विचार केला तर त्या बाबतीमधला निर्णय त्यांना सांगितला की बाबा काय कसं काय करावं लागेल, काय होईल, कधी होईल, किंवा ज्या ज्या काही गोष्टी आहेत. पण तिथे सुद्धा या लोकांनी एकमेकांसोबत वेळ घालवणं, आपल्या संततीला वेळ देणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. त्यानंतर तिथे चंद्रमंगळाची युती सप्तमेश मंगळाच्या सोबत तुळ राशीमध्ये, म्हणजे तिथे तुम्ही कितीही कर्तव्य प्रधान असाल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या जोडीदाराला व्यवस्थित न्याय देत नाही. तुम्ही त्याला संपन्नता तर मिळवून दिली, मी असंच म्हणेन तुमच्या नशिबाने त्याच्या नशिबाने त्याला संपन्नता तर मिळाली, पण
एक वैवाहिक जीवनामध्ये जो न्याय आपल्या जोडीदाराला द्यायला पाहिजे असतो, तो तिथे त्याच्यामध्ये ते दोघांकडूनही तिथे अशी पावलं उचलली जात नाहीत. ते दोघं त्याच्यामध्ये एकत्रित रीतीने हे करतील, वाटचाल करतील. तिचं स्पष्ट मत असं आहे की आम्ही जरी टूरला गेलो, म्हणजे ते लोक त्याच्यामध्ये परदेशी इकडे तिकडे कुठे भारतामध्ये इकडे तिकडे कुठे कुठे जातात. भारतामध्ये गेले तरी सुद्धा त्यांचं म्हणणं असं असतं की जर समजा आमची बिझनेस टूर 3 दिवसाची असेल, तर त्याच्या मग पुढचा फक्त आम्ही एखाद दिवस किंवा त्याच्या आधीचा 1-2 दिवस आम्ही स्वतःसाठी राखून ठेवतो आणि तो प्लॅन करून आम्ही तिथे जातो. आणि त्याच्यानंतर आमचे पुढचे 3 दिवस किंवा मागचे 3 दिवस जे असतात ते आमचे बिझनेसचे असतात. अशा पद्धतीचं यांचं जीवन आहे. म्हणजे अगदी घड्याळाच्या काट्यावरती चालणारं यांचं जीवन आहे. तिथे भविष्यामध्ये कधीतरी यांना ती कमतरता जाणवू शकते. आणि शुक्र अष्टमा शनीच्या समसप्तकात असल्यामुळे ऐहिक सुखाची कल्पना जी आहे किंवा ऐहिक सुखाची कमतरता जी आहे, ती ऐहिक सुखाची कमतरता यांच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये जाणवू शकते. असं. आणखीन तुम्हाला ह्या पत्रिकेबद्दल काय काय वाटतं आहे ते तुम्ही त्यामध्ये नमूद करा प्रत्येकाने. आणि फक्त थोडकीच लोक बोलतात, तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बोलायला, आणि जे लोक बोलतात त्यांनी बोलतच राहा, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये, पण बाकीच्यांनी पण बोला अशी विनंती आहे. बोला. बोला. काय झालं? तर मग टेस्ट ट्यूब बेबीने वगैरे संतती होईल का? असा प्रकार येईल का? बर. आता तसं आहे की दोघही तसे पत्रिकेच्या अनुसारून दोघही तसे त्याच्यामध्ये सक्षम आहेत. वय दोघांचंही काय फार झालेलं नाही आणि दोघांच्या वयामध्ये काय खूप मोठा अंतर आहे अशातला पण काही भाग नाही. व्यवस्थित त्याच्यामध्ये ते दोघही आजही नैसर्गिक पद्धतीने, आता त्यांना योग आहे संततीचा सुरू झालेला आहे आता योग, त्यामध्ये त्यांना जर समजा त्यांनी तिथे व्यवस्थित तिथे मंत्र जप वगैरे करून किंवा ज्या ज्या काही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत त्या केल्याच्या नंतर त्यांना नक्की त्याच्यामध्ये यश मिळेल. त्याच्यामध्ये काही तशी समस्या दिसत नाही. सर पंचमात गुरु असल्यामुळे ना आता पंचमामध्ये गुरुचं भ्रमण जे आहे ते आहे. त्याच्यानंतर पंचमातला गुरु जो आहे तो सूर्याला सुद्धा पाहणार, तो लग्नाला सुद्धा पाहणार, तो गुरुला सुद्धा पाहणार, बरोबर की नाही? मग त्यामुळे तिथे तुम्हाला तो एक भाग आता संततीचा योग सुरू झालेला आहे. टेस्ट ट्यूब बेबी वगैरे म्हणजे एक भाग असा आहे की जर या लोकांनी मेडिकल ट्रीटमेंट घेतली, बघा आता मी तुम्हाला सांगतो, ह्या लोकांनी जर मेडिकल ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न केला तर तिथे या लोकांची तिथे फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. आता कसं ते सांगतो तुम्हाला. इथे जर आपण विचार केला तर ह्या मुलीचा लग्नेश जो आहे तो अष्टम स्थानाला पाहतो आणि तो राहूच्या मुखात सुद्धा पाहतोय वृश्चिक राशीमध्ये, आणि त्याच्यानंतर तो तिथे शुक्राला सुद्धा पाहतोय समसप्तकामध्ये. म्हणजे तिथे शनीच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर कदाचित यांची जी काही एक मानसिकता आहे ती अशी होऊ शकेल की आपण डॉक्टरचा सल्ला घ्यावा. पण ह्यांनी माझ्या मताप्रमाणे यांना आता योग आहे, यांनी उगाच डॉक्टरी सल्ला घेण्यामध्ये तिथे पडू नये, नाहीतर अननेसेसरी ट्रीटमेंट करता करता तिथे काही गोष्टी हातून निसटून जातील, निघून जातील. जर आपण वृश्चिक राशीचा विचार केला तर वृश्चिक राशी ही कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये कुठे येते? अष्टम स्थानात येते. अष्टम स्थान याचा जो काही भाग आहे तो आपण तिथे कशाच्या पद्धतीने पाहतो, तर तिथे जननेंद्रियांच्या बाबतीमध्ये ज्या काही हे आहेत त्याच्याबद्दल आपण तिथे पाहतो. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तिथे शनी सारखा ग्रह 10वी दृष्टी ठेवू नये. आणि इथे मुळातल्या अष्टम स्थानावरती सुद्धा शनी सारखा ग्रह शुक्रावरती 10वी दृष्टी ठेवला. म्हणजे संतती निर्मिती करता ज्या ज्या काही गोष्टी निसर्गदत्त पद्धतीने आपल्या शरीराने निर्मित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे असं त्यांना भासवलं जाऊ शकेल.
आणि दुसरं म्हणजे राहूच्या मुखात ज्या वेळेला शनी पाहतोय आणि त्या वृश्चिक राशीत ज्या वेळेला तिथे राहू आहे त्यावेळेला यांना तिथे कदाचित मिसगाईड केलं जाऊ शकेल. त्यामुळे यांनी सध्याची संधी जी आहे ती डॉक्टर विरहित संधी घ्यावी. कारण आतापर्यंत त्या लोकांनी संधी घेतलीच नाही. प्लॅनिंग प्लॅनिंग प्लॅनिंग. पण आता त्यांचं असं आहे की आम्ही संधी घेतली तर आम्हाला यश मिळेल का, संतती होईल का? तर होईल, नक्की संतती होईल. आलं लक्षात? नक्की संतती होईल. लग्न काय असं काय खूप उशिरा झालंय का? नाही, लग्न वेळेत झालेलं आहे माझ्या मते. वयाच्या 25-26 वर्षी लग्न होणं म्हणजे काय त्याच्यामध्ये काही हे नाहीये, म्हणजे उशिरा नाही मुलीचं. ओके, तर हा एक मुद्दा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. आणि दुसरं प्रयोजन ही पत्रिका मांडण्याची म्हणजे त्याच्यामध्ये मुलीच्या पत्रिकेच्या माध्यमातून कधी कधी काही वेळेला मुलाचं नशीब कसं उघडलं जातं. आणि एक भाग असाही आहे ज्या वेळेला तिथे मुलीची ही पत्रिका इतकी बलवान आहे त्यावेळेला चटमंगनी पट ब्याह हा भाग कशा प्रकारे होतो हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. बघा, आपल्याकडे एक पद्धत आहे की नाही की मुलाची पत्रिका किंवा मुलीची पत्रिका किती दूषित असली तरी सुद्धा तिचे आई वडील. त्याच्यात मंगळाचा रोल पॉवरफुल असतो ना. एक मिनिट, जरा जरा मला बोलू दे. तिचे आई वडील किंवा त्याचे आई वडील चांगली पत्रिका शोधण्यासाठी तिथे खूप जंग पछाडत असतात. मग हिची पत्रिका दूषित आहे का, ह्याची पत्रिका दूषित आहे ना, मग ह्याच्या जोडीदाराची पत्रिका किंवा हिच्या जोडीदाराची पत्रिका आणखीन कशी चांगली असेल याच्यासाठी ते लोक खूप जंग पछाडत असतात. पण ज्या वेळेला खरोखर तिथे मुलीची पत्रिका चांगली असेल त्यावेळेला कसा चटमंगनी पट ब्याहाचा योग येतो हे मला तुम्हाला आणखी त्याच्यामधून एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे. आणि जिथे चटमंगनी पट ब्याह होतो तिथे सुद्धा कुठे ना कुठेतरी खळखटाकसाठी संधी ही तयार झालेली असतेच ऑलरेडी, जी तिथे तुळ राशीमध्ये. जसं मगाशी इथे कुणीतरी म्हणालं की बाबा ही मुलगी थोडी संशय वगैरे घेणारी असेल. 100% असेल. चंद्रमंगळाची युती आहे आणि त्याच्यामध्ये सप्तमेश जो आहे तो तुळ राशीमध्ये आहे, मंगळाच्या सोबत आहे. 100% ती जोडीदारावरती काही संशय वगैरे घेईल किंवा काही काही असा एखादा प्रसंग आला तिच्या नजरेत जर समजा अशी काही चुकीची गोष्ट आली तर ती त्याच्याबद्दल तिथे संशय किंवा तिची शंका जी आहे ती त्याच्यामध्ये बोलून दाखवू शकेल हे नक्की आहे. सर एक शंका विचारतो. हा, थोडीशी वेगळी आहे. आता ह्या पत्रिकेमध्ये रवी चांगला आहे, बरोबर. हो. रवी इंडिकेट होतो आपले वडील पण आणि नवरा पण. बरोबर. मोस्ट ऑफ द टाइम असं गणित असायला हरकत नाही की जिच्या वडिलांचं पटत नसेल, समजा काही कारणाने वडिलांना दुःख असेल तर नवरा सुद्धा असाच लो दर्जाचा लागू शकतो का? दुसरा, वडिलांची पटत असेल, वडील मोठे असतील तर नवरा सुद्धा मोठा असतो. पण हे गणित असं फिक्स नाहीये ना सर? नाही, फिक्स नाहीये. कारण सांगतो त्याचं तुम्हाला. जसं ही ह्या मुलीची पत्रिका आहे, बरोबर आहे. ही ह्या मुलीची पत्रिका आहे, ह्याच्यावरून आपण हिच्या नवऱ्याच्या नशिबाचा आणि हिच्या वैवाहिक जीवनाचा अंदाज घेतला. हिच्या पत्रिकेवरून आपण हिच्या वडिलांचा पण अंदाज घेऊ शकतो, बरोबर आहे. आता त्याच्यावरती तुम्हाला एक गंमत सांगतो. जसं आपण विचार केला तर हिच्या वडिलांनी स्वतः तिथे कर्तृत्ववान असून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या काही त्यांना असं प्राप्त झाल्या नाहीत किंवा कोणीतरी ताटात आणून लगेच वाढलंय त्यांना, तसं नाही. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरून तिथे अनेक गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत. आणि तिच्या जन्माच्या आधीपासून त्यांनी ती सुरुवात केलेली आहे. त्यानंतर मुलीचा जन्मच असा एवढा चांगल्या प्रकारे तिथे हे झाला की हिच्या जन्माच्या नंतर त्यांना त्याच्यामध्ये ग्रोथ मिळाली आणि ती त्या आपल्याला पत्रिकेवरून दिसते. कशी ग्रोथ मिळाली? तिचं दशम स्थान बलवान म्हणजे वडिलांचं स्थान बलवान, त्यानंतर तिचं भाग्यस्थान बलवान, सूर्य बलवान, बुध बलवान, गुरु बलवान, सगळ्या गोष्टी बलवान.
व ह्या बलवत्तेमुळे वडिलांची सुद्धा प्रगती होत गेली. ओके, त्यानंतर त्यांची सुद्धा काहीतरी पत्रिका असेल की नाही? ज्या पद्धतीने तो माणूस पुढे आलेला आहे त्यांची हो. सुद्धा वैयक्तिक पत्रिका असेलच ना. म्हणजे हा प्रश्न असा मला नेहमी पडायचा की ज्या मुलीचं लग्न एखाद्या चांगल्या स्थळी होतं, नवरा कर्तव्य निघून मोठा निघतो, तसे वडील कधी कधी नसतात. मग हा डिफरन्स रवीच जर दाखवतो, तो हा डिफरन्स कसा काय तयार होतो हा की डिफरन्स दोन पर्सनॅलिटी मध्ये तयार होतो. कारण तिच्या पतीची पत्रिका ही वेगळी असते आणि बापाची पत्रिका जी आहे ती सुद्धा वेगळी असते. जे बापाच्या Exactly. पत्रिकेत आहे ते पतीच्या पत्रिकेत नसणार आहे, आणि जे पतीच्या पत्रिकेत आहे ते बापाच्या पत्रिकेत नसणार आहे. आणि दोघांबरोबर असणारं नातं हे फार वेगळं असणार आहे, नाही का? बरोबर आहे. तर तिथे तुम्हाला हाही विचार केला पाहिजे. नाही, तुम्ही प्रश्न खूप चांगला विचारलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला म्हणजे सूर्य म्हणजे पिता, सूर्य म्हणजे पती, हे ज्या वेळेला आपण एक जनरल बोलतो आणि त्याच्यानंतर माणूस फक्त तिथे स्टिक होऊन राहील किंवा तिथेच तो एकदम थांबून जाईल, तर तसं नाहीये. तुम्हाला ह्या पण गोष्टीचा विचार केला पाहिजे की हिच्या पतीची आणि हिच्या बापाची सुद्धा पत्रिका असणार आहे, बरोबर की नाही? आणि हिचा बाप कुणाचा तरी पती असणार आहे, हिच्या आईचा, आणि तिच्या आईची सुद्धा काहीतरी पत्रिका असणार आहे. केवळ हिच्या पत्रिकेवरती, हिच्या नशिबावरती तो तिथे वर आलेला आहे का? नाही. नाही. एक्झॅक्टली, अगदी बरोबर. बरोबर की नाही? थोडक्यामध्ये म्हणजे कुटुंबाची सगळ्यांची पत्रिका बघितली तर एक्झॅक्ट अंदाज हा चांगला येऊ शकतो. हा, म्हणजे जर आपण कसं आहे माहितीये का, तुम्ही कधी जर तुम्हाला सगळ्यांना कधी अशा संध्या मिळाल्याच तर त्या सोडू नका कधी. पूर्ण कुटुंबाची जर पत्रिका पाहायला मिळाली ना, 5-6 जे काही लोक असतील सगळ्यांची पत्रिका पाहायला मिळाली, सगळ्यांची पत्रिका पहा. त्यांच्याकडे वेळ कमी असला तरी तुम्ही 2 सेशन 3 सेशन करा, पण सगळ्यांच्या पत्रिका पहा. सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये काही ना काहीतरी कॉमन फॅक्टर्स हे तुम्हाला मिळणार की हे याच कुटुंबामध्ये, याच कुळामध्ये, याच घरामध्ये एकत्रितरित्या जन्माला का आले. सगळे कधी कधी सगळ्यांची मनं इतकी जुळलेली असतात आणि त्याच्यामध्ये इतके सगळे लोक त्याच्यामध्ये आपल्या प्रगतीकडे वाटचाल करत असतात, आणि कधी कधी त्याच्यामध्ये 10 लोकांची तोंड 10 दिशांना फिरलेली असतात आणि त्याच्यामध्ये वादग्रस्तपणा प्रचंड मोठ्या प्रमाणात असतो. हे सुद्धा आपल्याला त्याच्यामधून दिसून येतं. म्हणून पूर्ण कुटुंबाची जर एखाद वेळेला पत्रिका पाहायला तुम्हाला तशी संधी आली तर नक्की पहा. किमान त्या 2 नवरा बायकोंची आणि त्याच्यानंतर त्यांच्या 2 मुलांची, आणि त्याच्यामधल्या जर एखाद्याचं कोणाचं लग्न झालं असेल मग त्यापैकी त्या जावयाची किंवा त्या सुनेची कोणाची तरी पत्रिका पाहायची. हे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येतं की यांच्याकडे काहीतरी कॉमन फॅक्टर आहे. कुणाच्या तरी पत्रिकेत कॉमन फॅक्टर हा गुरुचा असतो, कुणाच्या तरी पत्रिकेत कॉमन फॅक्टर सूर्याचा असतो, कुणाच्या तरी पत्रिकेत कॉमन फॅक्टर मंगळाचा असतो. काही ठिकाणी राहूने प्रचंड मोठी भूमिका घेतलेली असते, काही ठिकाणी शुक्राने भूमिका घेतलेली असते. कोणतरी त्याच्यामध्ये त्या कुटुंबाला, त्या घराण्याला लीड करत असतो ग्रह. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि ह्याच्यावरून आपल्याला पत्रिकेचं आकलन होतं की नेमकं ह्या घरामध्ये कमतरता कशाची आहे, कमतरता कशाची आहे. एक्झॅक्टली सर. कसं आहे, पण तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने पत्रिका समजावून सांगता ना सर, तेव्हा म्हणजे असं खात्री होते की अशी एक गोष्ट नाही की जी पत्रिकेमध्ये नमूद नसते, आपल्याला फक्त ती वाचता यायला पाहिजे. आणि हे Correct. वाक्य मी वारंवार सगळ्यांना बोलून दाखवतो आता की ही बघा, ही वाचता यायला सगळीच्या पाहिजे. सगळी सुख घेऊन आलेली आहे का ही मुलगी? सगळीच्या सगळी सुख नाही घेऊन आलेली आहे. हिच्या पत्रिकेमध्ये जर समजा तुम्ही पाहाल तर संपन्नता आहे, पण जबाबदारी पण तितकीच मोठी आहे, कष्ट पण आहेत. आहेत की नाही कष्ट? लग्नावरती मंगळाची दृष्टी, मकर लग्न आहे, शनी आहे, वगैरे वगैरे, हे सगळं कष्ट किती आहेत. गुरुची दृष्टी आहे, त्याच्यामुळे संपन्नता आहे, सगळं ओके. आहे, मान सन्मान आहे, वगैरे वगैरे, सगळं हे काही आहे. परंतु आपण जर समजा विचार केला तर ह्या पत्रिकेमध्ये कष्ट कमी नाहीयेत. उद्याला 100% भावंडांपासून दुरावा होणारा आहे. प्रॉपर्टीच्या बाबतीत त्या लोकांना पुढे काही ना काहीतरी तिथे झटका मिळणारा आहे. जेव्हा एखादी गोष्ट असते, जेव्हा मान माणसाला प्रचंड मिळत असतो ना, त्यावेळेला छोटासा अपमान पण त्याच्या खूप जिव्हारी लागतो. आणि जेव्हा रोजचा अपमान होत असतो त्यावेळेला त्याला काहीच वाटत नसतं, तो निगरगट्ट होऊन जातो. हा निसर्गाचा नियम आहे.
जो मिला है वो कभी ना कभी कुछ ना कुछ बढ़ा के भी देगा, कुछ ना कुछ घटा के भी देगा. सर म्हणजे अशी एक विनंती मला की हा कोर्स झाल्यानंतर एकदा मेडिकलच्या संदर्भात पण घ्या सर. नाही ते घेऊया. कारण आता हा आता सगळ्यांना एवढं याच्यात डीप नॉलेज तुम्ही दिलेलं आहे ना, जरी लग्न पत्रिका असली तरी सगळंच त्याच्यामध्ये आलंय थोडक्यात. तर थोडस मेडिकल रिलेटेड पण जर का आलं ना तर फार छान होईल. तुम्ही रत्नशास्त्राचं तर आज दिल्लीच आहे. हो, ते आता तर उपाय रत्नशास्त्र म्हणून ते आणि रत्नशास्त्र जे आहे ते तुम्हाला म्हणजे तुम्ही जे वैवाहिक जीवनाला ऍडमिशन घेतलेलं आहे तर त्या लोकांना ते विनामूल्यच आहे. आता बाकी काही लोकांनी त्याच्यामध्ये मला हे केलं की आम्हाला फक्त रत्नशास्त्र करायचं आहे. म्हटलं ते मी तर पहिला नकारलंच होतं की रत्नशास्त्र फक्त वैवाहिक जीवन त्यांनी कोर्स जॉईन केले आहे त्यांच्यासाठी आहे, ते त्यांच्यासाठी विनामूल्य आहे. म्हणजे मग आम्ही पैसे भरू. मग त्यांना वाटलं का 1000 रुपये भरायचे आहेत का काय. म्हटलं नाही नाही, तसं काही नाही. मग मी त्याच्यामध्ये अजून 1000 रुपये म्हटलं चला आले तर आले, नाही तर फक्त त्यांना पाहिजे तशा पद्धतीने काही आपण आपली वाटचाल करणार, जशी पाहिजे आपल्याला तशी आपण आपली वाटचाल करणार. नाही तेही रत्नशास्त्राचं पाहिजे ना, हे शिकल्यानंतर आम्हाला पुढं ह्या व्यक्तीला सावरायला काय द्यायचं हे आपल्याकडे पाहिजे ना. बिलकुल बिलकुल. सावरण्यासाठी व्यक्तीला बऱ्याच गोष्टी असतात साहेब, आणि त्या गोष्टींचा अवलंब केल्याच्या नंतर तिथे म्हणजे आता रत्नशास्त्र शिकवताना तुम्हाला अनेक मुद्दे जे आहेत ते अनेक मुद्दे आपण फक्त बघतो पण आपण त्याचा विचार करत नाही, किंवा आपण ही गोष्ट ते हे करत नाही की बाबा काय खरोखर आपण काही त्याच्यामध्ये हे करणार आहोत का, पुढे जाणार आहोत का. तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक एक स्टेप बाय स्टेप मी समजावून सांगेन, त्याबद्दल काही चिंता करू नये. आता येस तुम्हाला आणखीन ह्या पत्रिकेमध्ये काही विचारायच्या आहेत का गोष्टी, काही बोलायच्या आहेत का गोष्टी. सर मला विचारायचं बोला बोला बोला. सर इथे ना कुटुंबस्थानामध्ये शनी आहे, जो लग्नेश आहे, आणि इथे वृषभ राशीमध्ये केतू आहे. तर त्याच्यामुळे यांच्या कुटुंब वाढीसाठी आपण म्हणतो की आता योग आहे, तर त्याच्यामध्ये त्यांना अडचणी किंवा ऑपरेशन्स किंवा वगैरे असं काही येण्याची शक्यता आहे का? म्हणजे एखादं होता होता राहून राहून गेलं असं काही होऊ शकतं का केतू असल्यामुळे? हो तसं आणि त्याच्यामध्ये हा हा बोला बोला बोला, पहिला तुम्ही मुद्दा असं घ्या. हा तर शनी तिथे असल्यामुळे शनी कसं सगळ्या गोष्टीपासून लांब करतो तिथे, तर त्याच्यामुळे म्हटलं की यांना संततीपासून तो लांब लांब घेऊन जाईल का तो? बर, असं आहे मॅडम की शनी दूर करतो म्हणजे तसं दूर करत नाही, जबाबदारी झटकण्यासाठी दूर करत नाही. शनी जबाबदारी घेतो पण ती जबाबदारी घेऊन सुद्धा अलिप्त राहत. बघा शनीचं एक कर्तव्य कसं असतं ते तुम्हाला मी त्याच्यामध्ये थोडक्यात कल्पना देतो. समजा एखादी व्यक्ती आजारी आहे, एखाद्या व्यक्तीला काहीतरी त्याच्यामध्ये त्रास होतो आहे, तर शनीचा माणूस जो आहे ना तो तो त्या माणसाला 4 गोष्टी सांगेल, समजावेल, तू असं कर तसं कर, अमुक कर तमुक कर, ह्या सगळ्या गोष्टी त्याला समजावेल. त्याला नंतर तो ते दुखत असताना हे पण सांगेल की हा सगळा त्रास जो आहे ना तो तुला सहन करायचा आहे, मला नाही करायचा. त्याच्यामुळे हे मी तुला तुझ्यासाठी सांगतोय, माझ्यासाठी नाही. ऐकलंस तर तुझंच भलं आहे, माझं नाही. तो प्रॅक्टिकल गोष्ट ही तिथे समजावून सांगायला कचरत नाही, तो व्यवस्थित तिथे समजावून सांगतो. आणि त्याच्यानंतर तिथे कधी कधी ती गोष्ट त्या समोरच्या माणसाला पचणं ही कठीण होऊन जाते. त्याला ते वाटतं की अरे हा काय, म्हणजे हा आजारपणामध्ये माणसाला थोडी सिंपती हवी असते. पण शनी हा सिंपती देणारा ग्रहच नाही, शनी आधार देणारा ग्रह. शनी सिंपती नाही देत. शनी सांगेल घाबरू नको, मी आहे तुझ्या बरोबर, तू जा बिंदास, तू पुढे जा. शनी मंगळ हे लोक सिंपती नाही देत राहत, गोंजारत राहत नाहीत. मग तू घाबरू नको, मग तू कशाला घाबरतो, बघू ना काय पुढे होईल ते, असं ते लाडीक लाडीक बोलणं आहे ना. म्हणजे ते गाणं ना, किती किती करशील लाडीक लाडीक चाळा. मग शनी एवढं सुरात पण नाही बोलणार तो, तिथे लगेच 2 थपडाच मारणारा ग्रह, झिडकारणारा ग्रह. शनीकडे ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज प्रॅक्टिकल क्वालिटीज असं आहे. म्हणून शनी तुम्हाला अलिप्त करतो, जबाबदारी देतो, जबाबदारी पार पाडण्याची क्षमता देतो, आणि ती जबाबदारी पार पाडून झाल्याच्या नंतर सुद्धा श्रेय मिळो अथवा न मिळो पण तिथे तो तुम्हाला अलिप्त करतो.
हे शनीची क्वालिटीज आहेत. तो त्याच्यामध्ये आपला जीव अडकवून ठेवत नाही, अशी शनीची क्वालिटी आहे. आलं लक्षात? खडागडे मॅडम. हा सर, केतूमुळे त्याच्या कुटुंब वाढीला त्रास होऊ शकतो का असं? केतूमुळे आतापर्यंत विलंब झालेलाच आहे, बरोबर आहे. साधारणतः एक 4-5 वर्षांपूर्वी जे काही लग्न झालं त्याच्यानंतर, कधी झालं मला माहिती नाही, मी काय त्यांना ते विचारलं नाही, पण ज्या वेळेला त्यांचं लग्न झालं त्यावेळेला, म्हणजे माझा अंदाज आहे की जेव्हा मकरेमध्ये गुरु वगैरे असेल तर त्यावेळेला त्यांचा विवाह झालेला आहे. आणि ज्या वेळेला तिथे जर आपण विचार केला तर साधारणपणे शनी त्यांना विलंबाची भूमिका जी आहे ती शनीने दिलेली आहे. केतूने सुद्धा त्यांच्या संततीच्या बाबतीमध्ये त्यांना दुराव्याची भूमिका दिलेली, अलिप्ततेची भूमिका दिलेली. आणि शनी शुक्राला पाहतोय, पंचमेशाला पाहतोय, तिथे सुद्धा त्याने थोडीशी तिथे विलंबाची भूमिका दिलेली आहे. मंगळ जो आहे, मंगळ हा केतूच्या मुखात पंचमाला पाहतोय, तिथे सुद्धा त्या लोकांना विलंबाची भूमिका दिलेली आहे. हा एक भाग तयार झाला. आता तिथे गुरुचं भ्रमण सुरू झालेलं आहे, जस्ट सुरू झालेलं आहे. आता भविष्यामध्ये त्यांना ते योग जे आहेत ते योग त्यांना तिथे तयार होतील आणि त्याच्यानंतर ते लोक त्याची संधी घेतील, त्यांना यश जे आहे ते मिळेल. निजामपूरकर मॅडम, तुम्हाला काही बोलायचं? निजामपूरकर मॅडम, तुम्हाला काही बोलायचं? नाही, आवाज येत नाही तुमचा, आवाज येत नाही. बरं, जानी साहेब बोला. हा सर, आता तुम्ही जे हे सांगितलं त्या मॅडमच्या उत्तराबद्दल, तर इथे मंगळाची दृष्टी आहे तर त्यांना संतती प्राप्तीत काही मेडिकल प्रोसिजर का ह्याचा काही अवलंब करावा लागेल? माझ्या मताने, मी तुम्हाला बघा मगाशी सांगितलं की त्यांनी तिथे डॉक्टरी सल्ल्याच्या पासून थोडस दूर राहावं. बघा तिथे केतू आहे. बघा आता मी तुम्हाला आणखीन गंमत सांगतो की केतू आहे, लग्नावरती गुरुची दृष्टी आहे, बरोबर, आणि तिथे केतू आहे. केतू हा तुम्हाला त्याच्यामध्ये जर तुम्ही दैवी उपाययोजना म्हणजे त्याच्यामध्ये जप जाप्य किंवा जर परमेश्वराच्या प्रती निष्ठा ठेवून जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला 100% यश प्रदान करतो. लगेच डॉक्टरकडे तुम्ही आता प्रयत्नांना नाही सुरुवात केली आणि लगेच डॉक्टरकडे धाव घेण्याची काही गरज आहे? इतके दिवस तर तुम्ही काही त्याच्यामध्ये लक्ष घातलेलंच नव्हतं ना या लोकांनी. तर मी त्यांना या पद्धतीने हे केलेलं आहे की बाबा तुम्ही इतक्या याच्यामध्ये लक्ष घातलेलं नव्हतं. यांचा प्रश्न काय की आता आम्ही संधी घेतली तर ती वर्कआउट होईल का? 100% होईल, पण मेडिकल ट्रीटमेंटची आवश्यकता नाहीये. हा, जर समजा त्याच्यातून काही जर समजा तुम्हाला वाटलं की नाही बाबा होत नाहीये किंवा काय आणखीन काय, तर आणि नवऱ्याच्याही पत्रिकेमध्ये असं काही चिन्ह नाहीये की त्याच्यामध्ये त्याला संततीसाठी विलंब होईल. आतापर्यंत तुम्ही कामाच्या या रगाड्यामध्ये कुटुंब नियोजन वगैरे ह्या सगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही हे झालात आणि पुढे तुम्ही गेलात नाही, ह्याच्यात तुमची चूक आहे. जसं मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की ज्या वेळेला विवाह होतो त्यावेळेला तिथे तुम्हाला जी संततीची संधी जी आहे ती असतेच. जेव्हा तिथे मकरेमध्ये गुरु असताना यांचा विवाह झालेला आहे त्यावेळेला त्या गुरुची दृष्टी ही पंचमावरती आणि सूर्य बुध गुरुवरती होती, सप्तमावरती होती. त्यावेळेला तिथे त्यांना संधी होती. त्यानंतर गुरु महाराजांनी जेव्हा कुंभेमध्ये प्रवेश केला, कुंभेमध्ये प्रवेश करून तिथे पूर्णपणे कुटुंब वाढीसाठी आणि पंचमेशावरती समसप्तक योग करून, बरोबर, त्याच्यानंतर मूळच्या चंद्रावरती गुरुने योग करून, मंगळावरती गुरुने योग करून तिथे संततीची संधी जी आहे ती 100% होती. त्यांनी घेतली पाहिजे होती. आता त्यांना काम करायचं आहे, त्या लोकांना तिथे व्यवसाय वाढवायचा आहे, त्याच्यामध्ये तिथे ग्रह तुम्हाला जो विचार देतो तो तुमच्या पत्रिकेच्या अनुसरूनच देतो. इथे शनी धनामध्ये असल्यामुळे त्यांनी तो विचार केला की नाही थोड्या वेळाने नंतर आरामात करू, काही घाई नाहीये आपल्याला,
पंचमात केतू असल्यामुळे पण काही घाई नाहीये आपल्याला. पंचमात तिथे मंगळ पाहत असल्यामुळे काही घाई नाहीये आपल्याला. पण इथे जमेची बाजू अशी आहे की वंशाचा कारक सूर्य हा गुरुच्या सोबत आणि संततीचा कारक गुरु हा सूर्याच्या सोबत, ही एक खूप जमेची बाजू आहे. लक्षात घ्या, हा मुद्दा लक्षात घ्या. वंशाचा कारक सूर्य हा गुरुच्या सोबत आणि संततीचा कारक गुरु हा सूर्याच्या सोबत आहे. हा योग खूप चांगला योग आहे. म्हणजे इथे एवढ्या अडचणींमधून सुद्धा ही युती त्यांना मार्ग मिळवून देईल. नक्की मार्ग मिळवून देईल. विलंबाने काय होईना, पण मार्ग मिळवून देईल. बोला. ब्लेसिंग होणार, ब्लेसिंग मिळणार 100% गुरु आहे ना साहेब, ओके सर. blessing तर हो मिळणार. सर, बस. ब्लेसिंग मिळणार. म्हणजे कसं असतं ना की आपण पत्रिकेमध्ये नेहमी निगेटिव्ह पॉइंट शोधतो, पण त्या पत्रिकेमध्ये काहीतरी तिथे पॉझिटिव्ह ज्या गोष्टी असतात त्या तिथे असतातच असतात. एक मिनिट जरा. हा बोला बोला, काय बोलत होते? सर सांगा रे साहेब. सर मंगळाची आठवी दृष्टी जेव्हा पंचम स्थानावर येते तेव्हा मला वाटलं शस्त्रक्रिया किंवा केस ट्युबिंग म्हणजे असं असा काही प्रकार करून होईल, पण आता सूर्यगुरुचे स्ट्रॉंग हे आहे त्याच्यामुळे ब्लेसिंग होणार आणि वृषभेतून गोचरीने गुरु चाललाय म्हणून हा चांगला चान्स. बरोबर आहे. बरं, आता तुम्ही जे म्हणताय ना ते सुद्धा त्याच्यामध्ये कसं कन्सिडर करूया आपण ते सांगतो तुम्हाला. त्याचा पण विचार आपण करूया. तो कसा करूया सांग. ज्या वेळेला संततीचा जन्म होईल, पंचमाला मंगळ पाहतोय, संततीचा जन्म होईल, त्यावेळेला लग्नाला मंगळ पाहतोय, संततीचा जन्म होईल, त्यावेळेला कदाचित तिथे जी नॅचरल डिलिव्हरी जी आहे त्याच्यापेक्षा तिथे सिझेरियन जे आहे ते सिझेरियन होईल आणि तोही शस्त्रक्रियेचाच भाग आहे आणि तसा प्रयोग तिथे होईल. पण संतती होण्याकरता जो काही प्रोसेस आहे तो नैसर्गिकरित्या इथे सिद्ध होईल. सूर्यगुरुचे एकदम करेक्ट. असं आहे. बरं, देऊळकर साहेब बोला. सर, माझा असा प्रश्न होता की गोचरीच्या ग्रहाचे आपण शनी किंवा गुरुचे आपण चंद्रावरून बघतो ना, चंद्रावरून 7.5 आहे, चंद्रावरून कितवा गुरु असं बघतो. मग आता हा गुरु पंचमाला पाहतो वगैरे सगळं पडतंय मनाला, पण मग तो 8वा गुरु म्हणजे असो किंवा असं काही 8वा गुरु निषिद्ध असतो असं काही आपल्याला म्हणजे नाही का तसं? बरं बरं, सांगतो तुम्हाला मी. असं 8वा गुरु सरांनी तुम्ही शिकवलंच नाही कधी आम्हाला. हा ते तर आहेच. मी कधी या अशा गोष्टीची संकल्पना जी 8वा गुरु, 2रा गुरु, 3रा गुरु, मी कधी असल्या भानगडच केली नाही. अजून तरी तुमच्या तोंडातून असं वाक्य आलेलं नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये जर समजा आपण 12च्या 12 घरांना इथे, आणि ही 12 घरं आपल्यासाठीच आहेत, आपल्या पूर्ण जीवनाचा नकाशा आहेत. अथपासून इथपर्यंत सगळ्या गोष्टी ह्या 12 घरांवरती, 9 ग्रहांवरती आणि या 12 राशींवरती अवलंबून आहेत. तर तिथे 8वा गुरु, गुरु आकाशात 8 आहेत का? नाही. पहिला हा उच्चारच चुकीचा आहे. मला हा उच्चार बिलकुल आवडत नाही, गावठी उच्चार वाटतो. जसं प्रत्येक प्रोफेशनची एक भाषा असते ना, तसं आपल्या पण या शास्त्राची एक भाषा आहे. 8वा गुरु नाही, गुरु 8वा नाहीये. गुरु एकच आहे आकाशामध्ये. एक तुमच्या मूळ पत्रिकेतला गुरु आणि एक गोचरीचा गुरु. तोच गुरु आहे जो तुमच्या मूळ पत्रिकेत आहे, तोच गुरु 8वा म्हणजे गोचरीचा अष्टमा. बरोबर आहे. आता जर गुरु अष्टमामध्ये असेल किंवा आणखीन कुठेही असेल किंवा त्या चंद्रापासून 8वा असेल, आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे ह्या चंद्रापासून गुरु 8वा आहे, बरोबर आहे. पण माझ्या म्हणण्याप्रमाणे गुरु पंचम स्थानामध्ये आलेला आहे, संततीच्या स्थानामध्ये आलेला आहे. मग आता जर समजा एखाद्या हुशार ज्योतिषाच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण त्यांना असं सांगितलं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी असं त्यांना
सांगितलं की आता तुम्हाला गुरु 8वा आहे, आता तुम्ही संततीची संधी घेऊ नका. ते लोक तुमच्या शब्दावरती संततीची संधी घेणार नाही. त्याच्यानंतर गुरु कुठे जाणार? मिथुन राशीत जाणार. मिथुन राशीत गुरु गेल्याच्या नंतर तिथे जर समजा संततीमध्ये 1 वर्षाचा आणखीन विलंब झाला तर, जिथे संततीची संधी आहे आणि तिथे जर समजा आणखीन विलंब झाला तर मग तो गुरु तिथे पंचमातला गुरु षष्ठामध्ये येईल. मग त्याच्यामध्ये काही फिजिकल हेल्थ मध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आले तर, कारण जातकाचं वय वाढत जात असतं, स्त्रीचं वय वाढत जात असतं. 40व्या वर्षी ही स्त्री माता होऊ शकते, परंतु काही वेळेला काहींच्या पत्रिकेच्या अनुसरून जर समजा त्याच्यामध्ये आपण जर चुकीचा सल्ला दिला तर तिथे काहीतरी गडबड पण होऊ शकते. हा भाग आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आता इथे हा पंचमातला गुरु सर एक मिनिट सर, तुम्ही जे हे सांगताय ते बरोबर आहे. म्हणजे मी ह्या दृष्टीने विचारलं की बाबा सध्या अशा आता हा जो गुरु पंचमात आहे तर पंचमातला गुरु करिअरच्या दृष्टिकोनातून चांगली प्रगती दाखवतो. पंचमातला गुरु करिअरच्या दृष्टिकोनाचा काही संबंधच नाही ना. नाही ह्या कुंडलीत नाही, पण दाखवू शकतो ना चांगली प्रगती पंचमात जर गुरु असेल. पंचमातला गुरु जो आहे, कसं आहे साहेब, पंचमातला गुरु हा करिअरचा काय भाग त्याच्यामध्ये काही लक्षातच घेत नाही. पंचमातल्या गुरुचं काम काय आहे? ह्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये पंचमातल्या गुरुच्या बाबतीमध्ये संततीची संधी महत्वाची की दुसरी कुठली संधी महत्वाची आहे? आता हे बरोबर झालं. म्हणजे माझा भाग्याला विचार पाहतोय, गुरु लग्नाला पाहतोय. याच्या पलीकडे त्याला आपण आणखीन काय त्याच्यावरती जबाबदारी टाकावी? जर ती स्त्री माता बनणार असेल तर ती कुठल्या गोष्टीला प्राधान्य देईल? नाही ह्या कुंडली दृष्टिकोनातून माझा फक्त ते आपण जे गोचरीचं ग्रह पाहतो ते चंद्राच्या अष्टमात आहे, तर असं काही ते आहे का? हा ह्या कुंडली आपण पाहिलं बरोबर आहे. चंद्राच्या अष्टमामध्ये कुठला ग्रह आहे म्हणून तो वाईट असतो, हा फंडा चुकीचा आहे. हा फंडा चुकीचा आहे. मग आता चंद्राच्या सोबत असणारा एखादा राहू सारखा ग्रह चांगला आहे का? चंद्राच्या सोबत असणारा शनी सारखा ग्रह चांगला आहे का? चंद्राच्या अष्टमात असणारा शनी चांगला की चंद्राच्या सोबत असणारा शनी चांगला? अष्टमात असलेला शनी चांगला. का? शनी अष्टमात वाईट नसतो. मग गुरु का वाईट आहे? मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंगाच्या पत्रिकेमध्ये तिथे अष्टमामध्ये गुरु आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारतरत्न, त्यांच्या पत्रिकेमध्ये अष्टमामध्ये गुरु आहे. काय वाईट झालं का सर? गोचरीचं म्हणतोय सर, मला तसं नाही म्हणायचं. माझ्या अष्टमात गुरु आहे साहेब. तर मला सांगतो तुम्हाला, त्याला तुमच्या समोरच इथे उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्या ज्या लोकांची तुळ लग्न आहेत त्या लोकांनी त्यांनी सांगावं की ज्या ज्या वेळेला तिथे वृषभ राशीमधून गुरु महाराजांचं भ्रमण सुरू झालं, ज्या वेळेला 2012 साली ते 11 साली जेव्हा गुरुचं भ्रमण हे 11-12 मध्ये जे तुळ लग्नाचे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये प्रगती झाली की नाही, प्रगतीला सुरुवात झाली की नाही? अष्टमातून गुरु जात असतात हे तुळ लग्नाचे लोक आहेत. झाली सर, झाली ना? निश्चित झाली सर, निश्चित झाली सर. जे झालं नाही ते झालं चांगलं. झालं ना? बरं. तिथे मोठं डायव्हर्जन आलं सर, अगदी आलं ना? हो सर, माझी पण तूळ रास आहे, तूळ राशीत चंद्रगुरु आहे. तर सध्या जो गुरु आहे तो अष्टमात येत आहे राशीच्या, म्हणून मी तुम्हाला विचार. नाही नाही नाही, तो फंडा चुकीचा हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. आलं लक्षात? ओके सर, ओके सर. हा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. बघा कसं असतं साहेब, की ज्या वेळेला आपण म्हणतो की ह्याच्या हा अष्टमात आला त्याच्या तो अष्टमात आला, हे फंडे तुम्ही म्हणजे मला असं वाटतं की हे रद्दीत देऊन टाका. हे सगळं रद्दीत देऊन टाका. त्याच्या तो अष्टमात आणि ह्याच्या तो अष्टमात आहे. नाही बरं सर, मग ते पंचगात ते लोह पायानं आला का सुवर्ण पायानं आला का? मी अनेक वर्षात पंचांग हा प्रकार नाही का फळ घेतलेला नाही. लोह पादानं फळ देतो का सुवर्ण पादानं फळ देतो का रजतनं फळ देतो ते हे पण. आता ही पत्रिका तुमच्या समोर मी मांडलेली आहे. या लोकांना कुठल्या पादाने फळ, ह्या हिच्या नवऱ्याला आणि हिला कुठल्या पादाने फळ दिलेलं आहे ते मला सांग. गोचरीच्या बाबतीत असं साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो, अष्टमातल्या शनीच्या मी किती पत्रिका बघितल्या ज्या खूप रखडलेल्या आहेत सर. अष्टमातला स्वराशीचा शनी असून. मग तुम्हाला साहेब गणित सांगतो मी, ग्रहांचं गणित आहे ना,
आपण मूळ ग्रहाचा फलादेश विसरून ज्या वेळेला तिथे हा लोहपादानी फळ देतोय, हा सुवर्णपादानी फळ देतोय, हा रजतपादानी फळ देतोय, हा कास्यपादानी फळ देतोय, हा ताम्रपादानी फळ देतोय वगैरे, ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावरती तुम्ही लिमिटेड 2 वाक्याचा फलादेश करू शकता, त्याच्या पलीकडचा फलादेश करू शकत नाही. ही जे आपण एवढी पत्रिका तिथे चीरफाड करून पाहिली, ही एवढी पाहू शकत असतील तर मग त्या मुद्द्यावरती काहीतरी अर्थ आहे. ज्याला ज्याला ज्योतिष येत नाही त्यांनी ह्याच गप्पा कराव्या. ज्याला खरोखर ग्रह कळतात, राशी कळतात, स्थानं नाही, मी कळतात, गोचरीच्या बाबतीत म्हणतो, तुम्हाला नाही वास्तुच्या म्हणत आहेत नावाने. साहेब, जरा ऐका, जरा हा. ऐका. हा, ज्याला ग्रह, राशी, स्थान ह्या गोष्टी कळतात त्याने केवळ आणि केवळ ह्या मूळ पत्रिकेवरती ज्योतिषचा स्वर्ग उभा करावा. हे तुम्ही ऑलरेडी करताय सर, वारंवार पहिल्यापासून तुम्ही हेच सांगताय. ग्रह, Yes. स्थान, राशी सर एक दुसरं काहीच सांगत नाही तुम्ही. हा, आपण कुठल्याही गोष्टीला तिथे कुठली तरी छोटी कसं आहे माहितीये का, म्हणजे हे ती मुलगी एवढी सुंदर आहे, मुलगी एवढी सुंदर आहे, पण काय आहे ना, तिच्या गालावरना तो तीळ आहे तो जरा मोठा आहे. अरे बाबा, पण ती भाग्यवान किती आहे बघ, त्या तिळामुळे तिची सुंदरता वाढते का कमी होते ते पण बघ. त्याचं काही नाही, कुणीतरी काहीतरी सांगितलं की त्याच्याकडेच फक्त लक्ष द्यायचं असं नसतं. तुम्ही जर समजा तिथे श्रीरमण गोविंदा, ज्याला आपण तिरुपती बालाजी म्हणतो, त्यांची ज्या वेळेला त्यांना अभिषेक केला जातो रोज आणि पूजन केलं जातं, त्यावेळेला जेव्हा त्यांना हल्दी लेपन केलं जातं, चंदन लेपन केलं जातं, त्यावेळेला त्यांच्या गालाला, परमेश्वराच्या गालाला देखील तिथे ना असं एक असं काळं बोट असं ठिपका लावला जातो. का तर तिथे दृष्ट लागू नये म्हणून लावला जातो. बघा तुम्ही कधी तो अभिषेक, एवढं प्रसन्न वाटतं बघताना. म्हणून तो काही त्याच्यामध्ये चुकीचा नाहीये ना. नंतर ती तुम्ही मूर्ती पाहाल तर ती एवढी अशी असते की बस बघतच राहावं. हो, त्याला तीट म्हणतात ना, शुभ शुभ त्याला शब्द आहे. मग तेच तर मला सांगायचं तुम्हाला, की तिथे जर समजा आपण जर ह्या जातकाला सांगितलं हा चंद्रा तो अष्टमात आहे, तर नाही चालणार. तिथे फक्त तुम्हाला हेच लक्षात घेतलं पाहिजे, गुरु पंचमामध्ये आहे, पंचम स्थान संततीचं आहे, पंचम स्थान तिथे त्रिकोण, मुख्य त्रिकोण स्थान आहे ना. मग हे आपण जर विसरलो, संततीचं स्थानच विसरलो, बाकी त्रिकोण विकोण तुम्ही जाच विसरून संततीचं स्थान म्हणून जर आपण त्याला विसरलो, तर मग काय. त्याच्यानंतर तोच गुरु त्याच्यामध्ये पुढे जाऊन त्या गुरुवरती, बुधावरती, सूर्यावरती दृष्टी ठेवतोय, लग्नावरती दृष्टी ठेवतोय. अजून आपल्याला गुरुकडून काय अपेक्षित राहायला पाहिजे. सर एक बोलू का? माझा प्रश्न राऊंड केला. हा, एक मिनिट. हॅलो, हा बोला कुलकर्णी साहेब. हा एक सांगू इच्छितो, जो सिलेबस तुम्ही शिकवताय, जे कंटेंट तुम्ही धरून सांगताय, त्याविषयीच आपण बोललो ना सर, तर आपलं पटकन पुढे जाऊ. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये असे हजारो प्रकार आहेत की कोण काय वाटेल ते त्याच्यामध्ये घुसळून फॉर्मेशन कॉम्बिनेशन करत असतं. ते जर सगळं तुमच्याशी आम्ही चर्चा करत बसलो ना सर, ते एक तर आपला वेळ सगळ्यांचा खूप वाया जाईल. आणि जे तुम्ही आपण अजिबात अंमलात आणत नाही, आपण आपल्या सिस्टीम प्रमाणे चालतोय. तर माझ्या मते की ही काळजी घेतली पाहिजे की दुसरे काय काय शिकवलंय, तिथं काय सांगितलंय, हे ह्या लेक्चर मध्ये नाही आणलं तर जास्त चांगलं राहील असं वाटतं. ऑलरेडी मागे आपला वेळ गेलेला आहे. अहो कुलकर्णी सर, गोचरीच्या फळावरून मी विचारलं, मी अवांतर विचारलं नाही. अहो, जो गोचरीच्या कंटिन्यूअस ग्रहाच्या आपण विचारून करत नाही तिचं गोचरीचा पण संबंध येत नाही ना सर. नाही, आता सरांचा विषय होता की पंचमात गुरु येतोय आता वृषभ राशीमध्ये सध्या आहे, त्याच्या फळानुसार मग त्या अनुषंगाने मी प्रश्न विचारला. बरं, एक मिनिट. हा, कसं आहे ना की बघा, देऊळकर साहेब, तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की पंचांगामध्ये दिलेल्या जुजबी गोष्टी, ह्या आपल्याला जे आपण प्रिडिक्शन करत असतो, तुम्ही सर्वतोभद्र चक्र पर्यंत शिकलेला आहात आणि सर्वतोभद्र चक्राच्या माध्यमातून किंवा आपण ह्या मूळ कुंडलीच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण काही प्रिडिक्शन्स करत असतो, त्यावेळेला पंचांगातल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या कधी कधी फार क्षुल्लक आहेत, त्याचा फार मोठा परिणाम जीवनावरती आपल्याला 2 वाक्यांच्या पलीकडे आखता येत नाही. जर त्या गोष्टी तेवढ्याच पुरता आपण विचारात घेतला तर फार बरं.
आणि तुमची शंका म्हणून तुम्ही जर विचारणार असाल तर नो प्रॉब्लेम, मला काही हरकत नाही, तुमची शंका निरसन करण्यासाठीच मी इथं बसलेलो आहे. आणि दुसरा भाग असा आहे, ज्या वेळेला तिथे खरोखर त्या गोष्टीचा काहीच परिणाम नसतो, तर ती समजून घेण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही ज्या पद्धतीने शिकवता त्या पद्धतीने कोणी शिकवत नाही किंवा त्या पद्धतीने कोणी सांगत नाही. मी काय माझी तारीफ माझ्या तोंडाने करत नाही, तुम्ही जे म्हणाला तेच वाक्य मी तुम्हाला सांग. पण त्याच्यामध्ये मला तुम्हाला असं सांगायचं आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये खूप जुन्या काही गोष्टी ज्या आहेत, ज्या जुन्या गोष्टी निरर्थक पद्धतीने, त्या खरोखर त्या जुन्या आहेत, त्या आहेतच, त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु त्या कुठे वापरायच्या, कशा वापरायच्या आणि कशा करता वापरायच्या याची गणितच आपल्याला शिकवलेली नाही, जी बेसिक मध्ये शिकवली पाहिजे. बघा, माझं म्हणणं नीट लक्षात घ्या, ते बेसिक मध्ये शिकवली पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला तिथे, तुम्ही म्हणाल तर 8वा गुरु, तर 8वा गुरु ही भाषा पहिली विसरून जा. तुम्ही चांगले ज्योतिषी आहात, सुशिक्षित ज्योतिषी आहात, अशिक्षित किंवा अर्धशिक्षित नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही सुशिक्षित ज्योतिष आहात. त्याच्यासाठी प्रत्येकाने, प्रत्येक विद्यार्थ्याला मला सांगणं आहे, 8वा गुरु, पहिला गुरु, दुसरा गुरु ही भाषा विसरून जा. हे असली भाषा जातकासमोर वापरूच नका. पुढच्या 1-2 वर्षांनी ही भाषा लुप्त होऊन जाऊ दे, अशा पद्धतीने कार्यरत व्हा. का, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. 8वा गुरु म्हटल्याच्या नंतर माणसाच्या जीवनात तिथे म्हणजे त्याच्या मनामध्ये एक धडकी भरते ना, ती धडकी नाही भरली पाहिजे. त्याला ती धास्ती वाटते, ती नाही वाटली पाहिजे. त्याला हे स्पष्ट सांगा की पंचमातून तुझ्या गुरुचं भ्रमण सुरू होणार आहे, 5व्या स्थानातून सुरू होणार आहे. 5वं स्थान संततीचं आहे, 5वं स्थान शिक्षणाचं आहे, 5वं स्थान एंटरटेनमेंटचं आहे, 5वं स्थान कलेचं आहे, अमुक आहे, तमुक आहे, जे जे आहे ते त्याच्यामध्ये त्याला मित्रमैत्रिणींचं आहे, मित्रमंडळींचं आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे त्याला तुम्ही तिथे एक्सप्लोर करून सांगा. त्याच्यामध्ये त्याला खूप चांगल्यापैकी यश मिळणार असतं. आणि एक ज्योतिषी म्हणून ज्या वेळेला तेच यश तुम्ही आधी त्याच्या समोर मांडता, तिथे ज्योतिषी म्हणून तुमचीच तारीफ होते, तुमची कपॅसिटी जी आहे ती त्यांना कळते की अरे हा खरोखर हा ज्योतिषी आहे, त्यांनी सांगितलेलं झालं बाबा, हा बोलला होता मला असं होईल. जसं आता मी तुमच्या समोर उदाहरण दाखल घेतलं की ज्यांचं तोड लग्न आहे, त्यांच्या अष्टमामधून ज्या वेळेला गुरुचं भ्रमण सुरू झालं 2011-12ला, त्यावेळेची स्थिती त्यांची काय झाली, चांगली झाली का वाईट झाली, हे मी विचारलं. आणि तुमच्या समोर 2 लोकांनी कबूल सुद्धा केलं. म्हणजे गुरु ज्या वेळेला आपल्या 8व्या स्थानातून देखील जात असतो, त्यावेळेला त्या गुरुकडे जी पॉवर आहे ती तो वापरत असतो आणि त्याच्या अनुषंगाने तो तिथून मार्गाक्रमण करता करता सगळं शुद्ध करत जातो. आपण घरी गुरुजींना का बोलवतो, घरी राहायला जाण्याच्या आधी का बोलवतो गुरुजींना, त्याच्यासाठीच बोलवतो ना, की या गुरुजी घरी तिथे गणेश पूजन करा, हवन करा, ग्रहप्रवेश करा, अमुक करा, तमुक करा, स्तोत्र मंत्र ह्या सगळ्या गोष्टी करा, ब्राह्मण भोज करतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण करून देतो. का करतो, शुद्धीकरणाकरता करतो. मग ते शुद्धीकरण जे आहे ते जर गुरु तिथे करून जात असेल, आता ज्या वेळेला या पंचम स्थानातून गुरु जाईल त्यावेळेला तो ते शुद्धीकरण सुद्धा करणार आणि त्याच्यानंतर त्यांना संततीबद्दलची जी सिद्धी आहे ती सुद्धा मिळवून देणार, ही 100% गॅरंटेड, मोदी की गॅरंटी. सर, तुम्ही खूप चांगलं समजावून सांगितलं. माझा सुद्धा प्रश्न त्या संदर्भातच आहे. मी दोन्हीकडनं बोलणार आहे सर. कसं आहे की तुम्ही जे सांगितलं ना, इतकी भक्कम बाजू सांगितली की माणसाचा विश्वास, समजा आर्थिक परिस्थिती जर उत्तम असेल माणसाची आणि जर प्रत्येक वेळेस यश जर मिळत असेल, तर एक विश्वास निर्माण होतो त्या माणसाला की माझ्या आयुष्यामध्ये अशा अडचणीचे प्रसंग येणारच नाही. हे रवी, गुरु, बुध वगैरे हे या व्यक्तीला जे त्यांनी जे प्रदान केलेलं आहे, त्यामुळे हे गुरु 8वा वगैरे अशा गोष्टीला काही महत्व राहत नाही, ते बरोबर आपोआप संपादलं जातं. पण मला काय म्हणत होतं की मला काय म्हणत होतं की तुळेचा हा चंद्र आहे, म्हणजे तूळ रास म्हणजे तराजू, म्हणजे मला जे विचारायचं होतं ते राहूनच गेलं. म्हणजे मानसिक संतुलन सांभाळण्यामध्ये तारांबळ उडत असेल अशा व्यक्तीची या मंगळामुळे, असं साहेब. व्यक्ती शनीची आहे, व्यक्ती शनीची आहे आणि मंगळ चंद्राची युती आहे. त्याच्यामुळे मानसिक संतुलन सांभाळण्यामध्ये नाही, तर जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये ह्या व्यक्तीचं जास्ती आहे. आणि शनीची व्यक्ती आहे, मकरेची व्यक्ती आहे, लग्नेश कुंभ राशीमध्ये व्यक्ती विद्वान आहे. मी म्हटलं ना तुम्हाला की व्यक्तीला भेटल्याच्या नंतर ती 31 वर्षाची आहे असं वाटत नाही. नाही, ते कुंभेचा शनी म्हणजे ते खूप एक्सपिरियन्स आहे.
खूप पोक्त विचार असणारे हा असते. मी म्हटलं ना 45 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यासाठी सारखी व्यक्ती वाटते. काय व्यवसायाच्या बाबतीतलं ज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये काय पुढची गणितं आहेत. हा बरोबर आहे सर, तर मला ते समजलं ते. लग्नेश धन्यवाद. धनात आला की ती व्यक्ती देव तशीच असते सर. नाही, देवळकर लग्नेश साहेब. धनात आला म्हणून नाही तर शनी ते लग्नेश शनी जर शनी धनात आहे म्हणून. असेल आणि तो मूळ त्रिकोण राशीचा असेल तर अशा कुंडली पाहिल्या तर त्यांनी काहीचे काही आपलं व्यक्तिमत्व घडवलेले, आर्थिक स्थिती बळकट केलेली असं पाहिलेली. तर लग्नी शनी असणारं उदाहरण तुम्हाला कितीतरी आहेत आपल्याकडे. आता सगळ्यात मोठं नाही, उदाहरण लग्नेश नाही, लग्नेश शनी धनात मूळ त्रिकोण राशी. सर मुकेश अंबानीची मला वाटते शनी धनातच आहे. नाही का, मला सांगेल सर चला पुन्हा 8वा गुरु हा माणसाला शिकायला भरपूर संधी देतो. परत 8वा गुरु बोलू नका. नाही, मी सांगितलं एक उदाहरण. 8वा गुरु हा नसतोच. माझ्या लेखी गुरु 8वा नसतो, गुरु 6वा नसतो. गुरु हा गुरु असतो आणि तो तुमच्या चंद्रापासून कितवा आहे हा याला उल्लेख. महत्व नाही. गुरु 8वा आहे, तो तुमच्या लग्नाला गुरु 8वा आहे, तुमच्या चंद्राला गुरु 8वा आहे. कशाला घाबरत आहे त्याला? नाही, ते माझ्या शिकण्याचे भरपूर संधी. मी तुम्हाला सांगतो, माझ्या चंद्रावरून शनी महाराजांचं भ्रमण सुरू असताना देखील तिथे मला कधीही अगदी असा म्हणजे वाळूच्या कणा एवढं पण जाणवलं नाही की 7.5 वगैरे असा काही प्रकार चालू असतो. का नाही? तो आत्मविश्वास आहे सर. तो आत्मविश्वास चांगला असला की प्रश्न भेटतो माणसाला. जे मनुष्य मनानं म्हणून तुम्ही कमकुवत असेल ना. 7.5 नाही तसं नाहीये. मला काय म्हणायचंय की 7.5ला आपण बदनाम करून ठेवले. 7.5 हो बरोबर ढैया. बरोबर. आणि काय त्याच्यामध्ये ढैया आणि काय, अरे काय अरे दरवेळेला असं नसतं. तुम्ही दरवेळेला सगळी बिलं 7.5 वरती फाडून मोकळं होता. प्रत्येक दिवस जो असतो माणसाचा तो काही ना काहीतरी नवीन घेऊन येतो. त्याच्यामध्ये सर एकच थँक्यू प्रश्न होता थँक्यू सो सर. मच. जय एक हॅलो. श्रीराम. मिनिट एक मिनिट. तिथे आपण असं काही त्याच्यामध्ये जर समजा हे करणार असू तर ते नका कधी कुणालाही सांगू नका असं की अरे नाही 7.5 आहे 7.5मुळे असं काही होत नसतं. 7.5मुळे केवळ आणि केवळ तुमच्या मनाची कमतरता कमकुवतता किंवा मनाच्या बाबतीमध्ये ज्या काही घटना आहेत त्या तुम्हाला थोड्याशा 19-20 होत असतात. बाकी दुसरं काही त्याच्यामध्ये तुम्हाला होत नसतं. तुम्हाला खूप त्याच्यामध्ये रसातळाला काही 7.5 नेत नाही. शनी महाराज तुम्हाला लेसन देत असतात, ते प्रॅक्टिकल राहायला शिकवत असतात. आणि जर त्याच्यामध्ये तुम्ही शुद्ध असाल ना तर तिथे शनी महाराज तुम्हाला जे सांभाळून घेतात तसं कुणी सांभाळून घेणार नाही. आकाशामध्ये तुम्ही बऱ्याच लोकांनी जर आकाश दर्शन केलेलं असेल तर तुम्हाला मला हे सांगायचं आहे की आकाश दर्शनामध्ये तुम्हाला आकाशात जर सगळ्यात सिक्युअर ग्रह कोण दिसत असेल तर तो शनी आहे. दिसतो की नाही? 28,000 किलोमीटर जाडीचं कड आहे शनीच्या भोवती आणि एवढा लांब आकाश मालिकेमध्ये आकाशगंगेमध्ये इतका लांब आहे सूर्यापासून शनी सारखा त्याच्यावर जाऊन पाणी बिणी शोधण्याचा प्रश्नच येत नाही. जाणे शक्यच नाही. काय कधी कधी ना नको त्या गोष्टींच्या नादाला लागण्याचा माणूस प्रयत्न करतो आणि मग तिथे वेळ पैसा सगळ्याच गोष्टी खर्च करतो आणि फक्त मिळवतो काय तर अनुभव. त्याच्या पलीकडे दुसरं काही मिळवत नाही. पण हे सगळं सांगण्याच्या आधीच मंगळावरती लाल माती आहे, मंगळावरती लाल माती आहे आमच्या ऋषीमुनीने पहिलंच लिहून ठेवलेलं आहे. धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभम कुमार शक्ती हस्तम च मंगल प्रणमाम्य. जशी विजेची कांती आहे तसं मंगळाचं शरीर आहे, लाल भडक, आणि त्याचा रंग सुद्धा तसा लाल भडक आहे. व्यासमुनीने आधीच लिहून ठेवलेलं आहे. असो. आणि सर तुम्ही ग्रह जेव्हा शिकवले, चंद्र ज्युनियर प्लॅनेट आहे, तो गुरुला काय देणार? गुरु चंद्राला देणार, गजकेशरी योग तयार. गुरु चंद्राला देणार, चंद्र गुरुला नाही देत. चंद्र आपल्याला देणार, कारण तो आपल्या जवळ आहे. प्रत्येक प्लॅनेट पहिलं कोणाला देणार? चंद्राला देणार. मग चंद्र आपल्याला देणार. समजा उद्याला तिथे आपल्याला मोठा धनलाभ होणार आहे आणि तिथे तुम्हाला ही खबर कळल्याच्या नंतर पहिलं उल्हासित कोण होतं? तुमच्या घरामध्ये 10 मंडळी राहिला आहेत, 10 माणसं राहिला आहेत आणि त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला उद्याला धनलाभ होणार आहे तर पहिलं उल्हासित कोण होईल? नांगरे साहेब, कोण होईल पहिलं उल्हासित? आई होणार सर. बरं ठीक आहे. आणखीन कोण होईल?
आपण स्वतः. हा, आपण स्वतः होणार, कारण मन आपल्याकडे आहे ना. पहिला पहिलं मन आहे आपल्याकडे, तर पहिला आपण स्वतः उल्हासित होणार, नंतर मग आपण हर्षोल्लासाने सगळ्यांना सांगू, अरे बाबा उद्या आपल्याला मिळणार आहे, मोठं गव्हाण मिळणार आहे. हा भाग आहे. म्हणून पहिला रिझल्ट कोणाला मिळाला तर चंद्राला मिळाला. आईला नाही मिळाला, पत्नीला नाही मिळाला, मुलांना नाही मिळाला, बाबांना नाही मिळाला, कोणाला नाही मिळाला. पहिला रिझल्ट आपल्याला मिळाला आणि आपण त्यांना तो रिझल्ट शेअर केल्याच्या नंतर तो त्यांना मिळाला, डायल्यूट होऊन मिळाला. म्हणून चंद्राला फार महत्व आहे. प्लॅनेट हा असा अभ्यासायचा असतो. चला, जय श्रीराम. सर एकच हा हॅलो. चंद्र सर सप्तमेश जर इथं भाग्यस्थानामध्ये सूर्य बुध राहू सोबत आला असता तरी ह्या मुलीचा पती तेवढा कर्तृत्ववान किंवा धडाडीचा राहिला असता का? बिलकुल राहिला असता, बिलकुल राहिला असता. ही स्वतः कन्या राशीची असते. आता ही तुळ राशीची आहे, ही कन्या राशीची झाली असती. तिथे सुद्धा प्रेमविवाहासाठी हे होतच. पण आता इथे कसं आहे की सप्तमेश मंगळाच्या सोबत आहे ना, म्हणून तिच्या पतीची कर्तृत्व परायणता आणखीन वाढली. सप्तमेश मंगळाच्या सोबत आहे. मंगळ सेनापती आहे, म्हणजे तो राजा पण आहे, सेनापती पण आहे, सचिव पण आहे आणि गुरु पण आहे. बघा किती शुभग्रह आहेत. तर मंगळाला आपण पापग्रह म्हणतो, सूर्याला पापग्रह म्हणतो, ठीक आहे, तरी सुद्धा पण इथे दशमात फळ कोणाचं शुभ आहे? त्यांचंच आहे. ठीक आहे, चलिए. थँक्यू सर. जय श्रीराम सर. धन्यवाद सर. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.